छनक छनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी आहा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या गीत गुरुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार मंडळी, ई प्रसारणच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला कार्यक्रम खास आहे. आज आपल्या स्टुडिओत आपल्याबरोबर आहे एक प्रतिभावान जोडपं हेमंत आणि मेघना साने. संगीताच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात आपली एक अनोखी ओळख निर्माण करून देणारं हे असं एक अनोखी जोडपं. हेमंत मूळचे विद्युत अभियंता, उपजत असताना संगीताची आवड, शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत ह्यांचं शास्त्रोक्त शिक्षण घेतल्यानंतर जवळजवळ 100हून अधिक कवितांना त्यांनी चाली लावल्या. बालगीतं, प्रणयगीतं, भक्तिगीतं, गझल अशा अनेक विविध प्रकारामध्ये त्यांनी आपलं संगीत कौशल्य सिद्ध केलं. मेघना साने एक प्रथितयश अभिनेत्री, प्रतिभावान लेखिका, त्याबरोबरच मेघमणी सारख्या ओव्यांचे त्यांनी अतिशय सुरेल सुंदर अल्बम रचले. कोवळी उन्हे हा त्यांचा साहित्यिक आणि सांगीतिक जो प्रकार त्यांनी जगभर घेऊन ते गेलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी कला, साहित्य आणि संगीत ह्यांचा सुंदर मेळ साधला आहे. नाते स्वरांचे आणि मायबोलीचे हा त्यांचा कार्यक्रम भारतभरच नव्हे तर इस्रायल, इंग्लंड, अमेरिका सारख्या देशांमध्ये सुद्धा गाजला. त्यांचं गाण्यावरचं नितांत प्रेम, त्यांची साहित्याची आवड आणि आपल्या कलेसाठी त्यांनी केलेला जगभरचा प्रवास, हे सगळं आपल्याला उलगडत जाणार आहे आपल्या ह्या गप्पा गोष्टी कार्यक्रमामध्ये. चला तर मग त्यांच्या ह्या सुरेल जीवन प्रवासाला आपण सुरुवात करूया गप्पा गोष्टी कार्यक्रमात आणि त्यांच्या जीवनाच्या अनमोल क्षणांमध्ये डोकावून पाहूया. हेमंत आणि मेघना, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. चला तर मग आपण आपल्या गप्पा गोष्टींना सुरुवात करूया. सुरू करूया. चला चला तर मग तुम्ही दोघेही इथे स्टुडिओत आहात. आपल्या गप्पा गोष्टींना आपण सुरुवात करूया. नक्की. तर पहिला प्रश्न हेमंत तुम्हाला. हा. तुम्ही मूळचे विद्युत अभियंता हो आणि संगीताची तुम्हाला उपजतच आवड, हो. पण तुम्हाला कधी कळलं की आपल्याला संगीत आवडते, ही जाणीव तुम्हाला पहिल्यांदा कधी झाली? लहानपणी मी रेडिओवरची लागणारी गाणी अगदी लक्षपूर्वक ऐकायचोच. पण माझ्या हातात केव्हा तरी योगायोगाने बुलबुल तरंग आलं आणि बुलबुल तरंग आल्यावरती मी त्याच्यात अशीच आपसुकच गाणी वाजवायला लागलो. अच्छा. ते पाहिल्यावरती बहुतेक माझ्या पालकांना लक्षात आलं की ह्याला संगीताचा कान आहे. अच्छा. हा. पण तुम्हाला हा संगीताचा वारसा कोणाकडनं मिळाला की मुळात म्हणजे कशी काय? संगीताचा वारसा मला नक्कीच माझी आई आणि माझी मावशी त्या गायच्या का? यांच्याकडनं मिळाला. कारण ह्या दोघींनी बडोद्याला असताना सयाजीरावांच्या गायन शाळेमध्ये गायनाचे औपचारिक धडे घेतले होते उस्ताद फैयाज खान यांच्याकडून. तर आणि माझ्या मावशीचा आवाज पण खूप गोड होता, आईचाही आवाज गोड होता. त्यांचीच गाणी ऐकत ऐकत मी लहानाचा मोठा झालो. तुला सांगते की हे म्हणतात बुलबुल तरंग वाजवतात, पण कुठलीही वाद्य ते आपोआप वाजवायला. बापरे, हो. ही कमाल आहे. गिफ्टेड. हा, कारण असं नैसर्गिक म्हणायला हरकत संगीताची उपजत नैसर्गिक समज असल्यामुळे हा. हातात कुठलंही वाद्य आलं तरी मला ते न शिकवता येतं वाजवता. बापरे. पण आता मला म्हणजे तुम्ही म्हणा शास्त्रोक्त शिकलात, म्हणजे शास्त्रीय संगीत शिकलात, त्याच्यानंतर तुम्ही सुगम संगीताचे धडे यशवंत देवांकडनं घेतले. मग ह्या तुमच्या प्रवासाला कधी सुरुवात झाली? शास्त्रीय संगीताचं म्हणाल तर आमच्या शाळेमध्ये आम्हाला 5वी, 6वी, 7वी अशी 3 वर्ष संगीत हा विषय होता. आणि त्याच्यामध्ये आम्हाला अनेक संगीताची परिभाषा कळल्या. म्हणजे ताल म्हणजे काय, किंवा काल, सम, राग, त्याचे थाट, अशा सगळ्या गोष्टी कळल्या. चिजा आम्हाला शिकवल्या गेल्या. पुष्कळ रागांची ओळख झाली. त्यामुळे एक पाया म्हणावा अशी तयारी आमची त्यावेळेस झाली. पण पुढे नंतर मग
शिक्षण आणि नोकरीच्या व्यापामध्ये थोडंसं संगीत शिक्षण मागे पडलं, पण तेव्हा मग मी तरी पण वेळात वेळ काढून 5 वर्ष मी साधारण संगीत संगीत शिकलो, शिकला. जरी सलग नाही शिकलो तरी. त्यापैकी एक चांगले गुरु म्हणजे बालगंधर्वांचे ऑर्गन वादक अच्छा. हरिभाऊ देशपांडे हा हा यांच्याकडे मी पुण्याला शिकलो ओके 6 महिने. त्यांनी मला तेव्हा भीमपलासचं एक नारायणरावांचं म्हणजे बालगंधर्वांचं पद शिकवलं होतं. आणि नंतर पुण्याहून आम्हाला शिवाजी भारती नावाचे आमचे गुरुजी शिकवायला यायचे ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये आणि ते महिन्यातनं एकदा यायचे, 5-6 दिवस राहायचे एका शिष्याकडे, आणि मग तिथे आमची रोज शिकवणी चालायची. पण हे सगळे प्रकार तुम्ही नोकरी सांभाळून केले. हो हो ही कमाल आहे. हो म्हणजे ही खरी आवड म्हणावी हा लागेल. बरोबर. अरे वा. त्यामुळेच ते करता आलं तेवढं. आणि मग संगीत क्षेत्रात प्रवेश कसा झाला? म्हणजे तुम्ही त्या गाण्यांना चाली लावणं, ती संगीतबद्ध करणं, स्वतः गाणं. हो. पूर्वी म्हणजे स्वतः गाण्यापर्यंत माझं चाललं होतं की मी लहानपणी भीमसेनजींची नक्कलच करायचो म्हणानं. त्यांचा आवाज Direct काढून भीमसेनचं. भीमसेनजींचे अभंग मला फार आवडायचे आणि त्यांची नक्कल मी करत करत असं माझं चाललं होतं प्रवास. पण एक अशी वेळ अशी गमतीची म्हणजे तो प्रसंग फार गमतीदार आहे. 1998 साली आमच्या सासूबाई म्हणजे मेघनाची आई पुष्पाताई यांनी मला एक दिवस सांगितलं की अरे हेमंत, तुला नागपूरला जाऊन 10 कवींच्या नवीन कवितांना चाली देऊन सादर करायच्या आहेत. अरे वा. म्हटलं तिथे एक विदर्भ लेखक संघाचं संमेलन होणार आहे, त्या संमेलनात. म्हटलं अहो पुष्पाताई, मला कुठे काय चाली बिली लावता येतात, मी कधीच चाल लावलेली नाही, कशाला. नाही येईल तुला, 6 महिने आहेत अजून, वेळ आहे. इतका त्यांचा माझ्यावर विश्वास. माझ्यावर नव्हता पण त्यांचा माझ्यावर होता. आता त्यांनी एवढं त्यांना पुढे त्यांनी नागपूरच्या लोकांना कमिट केलं होतं की माझा जावं येऊन म्हणेल. अरे वा. आता म्हटलं काय करायचं होतं, मग मी आपल्या ठाण्याच्या ग्रंथालयात गेलो. हा हा. तिथे कवींची पुस्तकं, काव्यसंग्रह चाळायला सुरुवात केली. आणि मला एक गोष्ट नक्की माहिती होती की चाल लावायची असेल तर काव्य जे आहे हे छंदबद्ध म्हणजे मीटरमध्ये किंवा काय म्हणतात त्याला एका शिस्तीत असायला पाहिजे. त्याचे शब्द जे आहेत ते Correct. मुक्त छंदातल्या कवितेला चाल लावणं अवघड असतं किंवा अशक्य सुद्धा असतं. तर तेवढं मला माहिती होतं. मग तशा मी कविता आधी बाजूला केल्या आणि मग त्या मला समजल्या पाहिजेत. मला समजल्या तर मी चाल लावू शकणार. बरोबर. माझ्या मराठीचं काही एवढं फार असं म्हणजे मी इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे भाषेकडे माझा तेवढा काही हे नव्हतं, लक्ष नव्हतं. हा. पण त्यावेळी मला द्यावं लागलं. मग ते काव्य मी समजून घेतलं, थोडंफार हिच्याकडनं समजून घेतले अर्थ की अगं ह्या कवितेचा अर्थ काय आहे, कारण हिचं चांगलं साहित्यातलं हे आहे. आणि मग मी काही कविता निवडल्या, पहिल्या कवितेला चाल लावली आणि घाबरत घाबरत घरच्यांना हिच्यासकट ऐकवली. कारण चाल लावली की पहिले एक भीती अशी असते की अरे ही चाल आधीच कुठल्या तरी एका गाण्यासारखी तर नाही ना, असं तर नाही ना झालं आपल्याकडून. नाही तर लोक म्हणते अरे हे तर ह्या गाण्यासारखं वाटतंय. तर तसं झालं की काय, अशी एक पहिली भीती होती. पण ती चाल मी ऐकल्यावर ते म्हणले नाही ही वेगळी चाल आहे. मग मला हुरूप आला. मग आम्ही 10 कविता तयार केल्या चाली लावून आणि नागपूरला जाऊन तिथे हार्मोनियम वाजवत स्टेजवर मी त्या सादर केल्या. अरे वा. त्यातली एक सुरेश भटांची होती हा, हा. आणि सुरेश भट स्वतः विंगेत उभे होते क्या ती ऐकायला. बात आहे. वा. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर तुमचं प्रेरणास्थान सासूबाई असं म्हणावं हो लागेल. हो हो नक्कीच. ना. आणि बऱ्याचदा असं होतं, आपल्यालाच माहित नसतं की आपण काय करू शकतो. हम्म. यू हॅव टू हो, पुश ते युअर कोणीतरी लिमिट्स. जोखावं लागतं हा आणि तुम्हाला ढकलावं लागतं, हा नाही का? हो. बरोबर. मेघना, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी खरं पाहता विज्ञान आणि गणितातली. तर कसा काय तुमचा ह्या कला क्षेत्रामध्ये प्रवेश झाला? आई आणि वडील हा. दोघंही कलाकार. अच्छा. खरं तर वडील जज होते, आई हम्म. प्रोफेसर होती. हम्म. पण दोघंही नाटकं बसवायचे आणि हो. गणपती उत्सवात जे नाटकं असायची ना त्याच्या तालमी ज्या चालायच्या आमच्या घरामध्ये, घराच्या बाजूला, तर आम्ही झोपेपर्यंत अगदी तालमी बघत असायचो. म्हणजे आमचं अच्छा. प्रोटोपच असं झालं. तर आम्ही इतकं खेळत खेळत सगळे नाटकाचे डायलॉग म्हणणं हे ते सगळं चालू असायचं. मला सुद्धा कधीतरी नाटकात घ्यायचे. आणि मग मला वाटतं मी सेकंड इयर फायनलला वगैरे असताना ना हा, हा. तिथे राज्यनाट्य स्पर्धा होत्या अच्छा. नागपुरात. नागपुरात. हा. ओके. तर राज्यनाट्य स्पर्धामध्ये मग रंजन कला मंदिर, देवबाप्पा बालरंगभूमी वगैरे हे सगळे होते तिथे. रंजन दार्वेकरची टीम. तर आम्ही नाटकं त्यांच्याबरोबर करायला लागलो. म्हणजे 17-18 वर्षी मी नायिका म्हणून तिथे आले हा. रंगभूमीवर. तर म्हणजे, होतच. तुमचा अभिनय त्याचे मार्गदर्शक तुमचे आई वडीलच म्हणावे लागतील. हो तसं म्हणजे म्हटलं. त्यांच्यामुळे तुम्ही खरं अभिनय क्षेत्रात आला हो, हो. ना. एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे तुम्हा दोघांसाठी. तुम्ही दोघं एकत्र भेटलात कधी? म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे का? आणि तुमची जी ही वैयक्तिक आवड आहे ती तुम्ही एकत्रित आवडीमध्ये ह्याचं कसं काय रूपांतर केलं?
आमची भेट सांगायची म्हटली तर गमतीदारच आहे तो सगळं. खरं सांगायचं म्हणजे हिचे वडील जज असल्यामुळे त्यांची सारखी बदली व्हायची. ओके. तर आम्ही पनवेलला राहत असताना एक जज बदलून आले, ते म्हणजे हिचे वडील आणि अर्थात त्यांचं कुटुंब. आणि ते 1.5 वर्षच आमच्या शेजारी होते. तेव्हा ही होती 4 वर्षाची, अच्छा. मी होतो 8 वर्षाचा. मग तेव्हा अर्थातच म्हणजे मैत्री सुद्धा करणार ती खूपच लहान होती ती. पण म्हणजे कारण आमच्या कुटुंबाचं, दोन्ही कुटुंबाचं अगदी खूप छान सख्य होतं. ओके. खूपच छान सख्य होतं. म्हणजे इतकं की आमच्या दोघांची घराची दारं मधली दारं उघडी असायची दिवसभर, आणि कोणी कुठेही केव्हाही ये जा असं इतकं छान जमलं. 1.5 वर्षांनी यांची बदली झाली आणि नंतर मग पण माझे वडील आणि तिचे वडील पत्रांद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. आणि मग एक दिवशी मी ग्रॅज्युएट झालो, म्हणजे जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा माझ्या वडिलांनी हिच्या वडिलांना कळवलं की हेमंत आता इंजिनियर झालं. म्हणजे कारण त्यांनी मला लहान पाहिलं होतं ना. म्हणजे हेतू फक्त आपल्या मुलाचं शिक्षण सांगणं एवढाच होता हा. तेव्हा. आणि त्यांनी मला खूप लहान पाहिलं होतं आणि ते मला खूप माझ्याशी गप्पा मारायचे त्यावेळेस मी लहान असताना. मला खूप हिचे वडील मला स्वप्न मला पडलं असं सांगून मला ऍक्च्युली गोष्टी सांगायचे. ओके. खूप छान असे विनोदी स्वभावाचे आणि गमतीदार, मुलांशी मिळून मिसळून असे असणारे होते. त्यामुळे त्यांना असं माझ्या वडिलांना वाटलं की ह्यांना सांगावं की तो तुम्हाला जो लहान मुलगा दिसला होता तो आता इंजिनियर झालाय. तर ते कळल्यानंतर एकदम कदाचित त्यांच्या मनात असं आलं की अरे आपल्या मोठ्या मुलीला म्हणजे हिला आपण मॅच मेकिंग करून. तुमच्या मनात नसेल तरी ह्याची नोंद तुमच्या सासरे मला वाटतं आधीच हो. घेऊन ठेवली होती. आणि मग पुढे त्यांनी मला त्यांच्या घरी भेटायला बोलवलं. मलाही उत्सुकता होती ही कशी दिसते, कशी झालीये, काय बोलते. मग नंतर आम्ही 4-5 दिवस मी ह्यांच्या घरी राहिलो आणि मग शेवटच्या दिवशी निघायच्या आधी त्याला मी प्रपोज केलं. हो, पण ते यांच्याबद्दल खास माहिती मला कोणी सांगितली, यांच्या मित्राने. हा गातो सुद्धा. ओके. तर इंजिनियर मुलं असतात बुवा, असं काय म्हणजे त्याच्यात विशेष असं काय. तर मग यांचा मित्र म्हणाला हा गातो खूप सुंदर. मी स्वतःहून म्हटलंच नव्हतं हिला मी गातो त्यांना वगैरे. माहीतच नव्हतं. आणि म्हटलं गातो हो का. तर मग आम्ही त्याला गाणं म्हणायला सांगितलं. तर ह्यानी पेटी घेऊन मस्तपैकी भीमसेनचा अभंग आणि डोळे मिटवून असं पूर्ण वेळ उघडले पण नाही डोळे. म्हणजे एवढी समाधी या मुलाची लागते गाताना. म्हणजे खूप सिन्सिअर माणूस आहे हा. बरोबर. नाही, लग्न करायला योग्य. योग्य. अच्छा. आणि तुम्ही जाण्याच्या आधी त्यांना प्रपोज केलं. प्रपोज केलं. मग ओके. तेव्हा हिने हो म्हटलं. आणि मग नंतर यथावकाश दोघांची आमची बोलणी होऊन आई वडिलांनी पण हो म्हटलं. म्हणजे हा. ओके. वडिलांच्या तर मनात होतच, पण यांच्या घरचे राजी झालेच होते. या तुम्हाला अभिनय कौशल्याचा वारसा आपण आता बोलल्याप्रमाणे तुमच्या आई वडिलांकडनं मिळाला आणि तुम्ही व्यावसायिक रंगभूमीत, म्हणजे मला असं म्हणायचं की कला क्षेत्रात तुम्ही पहिल्यांदी व्यावसायिक रंगभूमीवरच पाऊल टाकलं. म्हणजे लग्नाची बेडी किंवा लेकुरे उदंड झाली, ह्यासारख्या नाटकांमधनं तुम्ही कामं केलीत. तर तुम्हाला त्यावेळेला दिग्गज मान्यवर कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. कसं काय तुम्हाला तुमच्या या पुढच्या म्हणजे स्टेजवरच्या तुमच्या प्रवासासाठी ते मार्गदर्शक ठरलं? आता ते गंमत सांगते तुम्हाला. ते दूरदर्शनला मी निवेदन वगैरे करत होते तेव्हा. अच्छा, तेव्हा तुम्ही सुरुवात केली होती. ते पण म्हणजे गमतीदारच आहे. दूरदर्शनमध्ये मी एक दिवस गेले मैत्रिणीबरोबर. त्या दिवशी कुठेतरी भूकंप झाला होता हां. आणि तिथले फ्लोअर मॅनेजर म्हणाले तुम्ही बातम्या देता का. आता आम्हाला बातम्यांची गरज आहे. दिसणार नाहीत तुम्ही, पण तुम्ही तिथे बसून बातम्या द्या. काहीही ट्रेनिंग नाही, काही नाही. मी तिथे बसून बातम्या दिल्या ज्या दिवशी मी दूरदर्शनमध्ये पाऊल टाकलं त्याच ओके, दिवशी. पहिल्याच दिवशी. हा. हां. आणि मग तिथे मुलाखती घेणं वगैरे ही कामं मला मिळत गेली. गेली. त्याच्यातून मला त्यांनी असं पणशीकरांकडे एक निरोप द्यायला सांगितला. प्रभाकर पणशीकर तिथे शिवाजी मंदिरला त्यांचं ऑफिस होतं. मी निरोप द्यायला म्हणून गेले होते. हम्म. तर प्रभाकर पणशीकरांना वाटलं की आपल्याकडे जी मुलगी काम मागायला येणार होती हम्म. म्हणजे तीच ही असेल. म्हणजे त्यांच्या भावाला असं वाटलं. त्यांनी जा आतमध्ये बसलेत. त्यांनी मला काही न विचारता बस मुली, आता पहिलं पान काढ नाटकाचं, वाच. आता दुसरं पान असं वाचायचं, मी असं सांगतो तसं म्हण. सुरुवात केली शिकवायलाच. हम्म. आणि काय मला सुनंदा दातारच्या भूमिकेसाठी पसंत करून अरे टाकलं. वा. ओके, पण तुम्हाला त्याचा खूप फायदा झाला असेल हो, ना म्हणजे या 5 अशा 5 वर्ष तरी मी त्यांच्याबरोबर काम केलं. काम केले. 5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्र मी त्यांच्याबरोबर फिरले. गावोगाव छोटेपाट खेडे पाडू म्हणजे बघितलं की कसा अभिनय असतो. आणि पंत मला दर प्रयोगाला शिकवायला बसायचे. म्हणजे तुझी अजून पूर्ण कारकीर्द व्हायची आहे, करिअर व्हायचंय, तर काय असतं नाटक म्हणजे ते मी तुला शिकवतो. 2 शब्दांमध्ये अंतर कसं ठेवायचं, अरे वा. शब्दाचं व्यक्तिमत्व कसं ओळखायचं, त्याच्यामधला काळ कसा ओळखायचा, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. खूप छान.
मस्त अनुभव आहे तुमचा. आणि तुम्ही जयंत ओकांबरोबर गप्पा गोष्टी नावाचे कार्यक्रम केलेत आणि मला वाटतं महाराष्ट्रभर याचे दौरे ते केले. पण कसा त्याच काय वेळी. अनुभव होता तो? हो, म्हणजे एका संमेलनात आम्ही भेटलो. मी काहीतरी कविता सादरीकरण केलं, तर खूप छान रिस्पॉन्स मिळाला. तर ते म्हणाले, की माझा गप्पा गोष्टी कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये पण अशा गमती-जमतीच्या कविता तुम्ही सादर कराल का? मग हो म्हटलं. मग तो हळू कार्यक्रम इतका रंगत गेला, कारण त्यावेळी कसं होतं, इतके चॅनल्स नव्हते दूरदर्शनचे. बरोबर. तो काळ वेगळा होता. तो इतका छान काळ होता, की लोकांना साहित्य आवडायचं. आवडायचा. असे किस्से सांगितलेत तर ते रमायचे. हम्म. साहित्य, संगीत ऐकण्याचा काळ होता. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांची डिमांड होती. आणि महाराष्ट्रभर फिरता मग आम्हाला परदेशातही जायला मिळालं. अच्छा, हा कार्यक्रम घेऊन गप्पा 8 गोष्टी. वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं. अरे वा वा वा. हं. सुंदर. हं. फारच सुंदर अनुभव होता हा तुमचा. हो. हेमंत, 100हून अशी विविध गाणी तुम्ही संगीतबद्ध केली, तुम्ही गायलात हो. आणि ती फक्त मराठीतच नव्हे तर तुम्ही इंग्रजी किंवा मल्याळी किंवा गुजराती, हिब्रू सारख्या भाषांमधनं सुद्धा स्वतः गाता, ती गाणी रचता. हा काय अनुभव आहे तुमचा? प्रथम मी हे सांगतो की मी चाली ज्या लावल्या आहेत त्या मराठी आणि हिंदी गाण्यांनाच लावलेल्या आहेत. आणि गायन म्हणाल तर मी म्हणजे मराठी हिंदी गाणी गातोच, पण गुजराती, मल्याळम, पण हिब्रू, बंगाली आणि हिब्रू बंगाली आणि हिब्रू. हिब्रू ही गाणी पण मी गातो. आता बंगालीचं असं आहे की मला बंगाली भाषा खरोखर अतिशय आवडते. किंबहुना एक असा फार पूर्वी अन्नू कपूरनी रेडिओवरती एक शो जाहीर केला होता, लहर लहर संगीत हो. असं त्याचं नाव होतं. ओके. त्या शो मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की तुमची मातृभाषा सोडून इतर 3 भाषांमधली गाणी तुम्ही आम्हाला रेकॉर्ड करून पाठवा. पाठवा, त्यामुळे बरोबर. कॅसेट पाठवायची आणि पोस्ट कार्डाने आधी लिहून पाठवा की मी ही गाणी म्हणणार आहे. आणि मग तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं गाणं रेडिओवरती सादर होईल. ओके. तर त्या स्पर्धा म्हणा किंवा त्या कार्यक्रमासाठी तयारी म्हणून मी 3 वेगळ्या भाषांची गाणी शिकलो, अच्छा. बंगाली, मल्याळम आणि गुजराती. हा हा. आणि त्या भाषेच्या बंगाली मातृभाषा असलेल्या माणसाकडनं बंगाली उच्चार माझे ठीक करून हो, घेतले. उच्चारणाला खूप हा, महत्व कारण आहे. उच्चारांचंच महत्व खूप आहे. बरोबर. कारण दुसरा माणूस लगेच ओळखतो तुमचे उच्चार बिघडले की. तसंच मल्याळमचं आणि तसंच गुजरातीचं पण केलं. आणि नंतर मग मी ती गाणी पाठवली. तिथे पुढे काही निभाव लागला नाही, पण त्या निमित्ताने माझी ही गाणी तयार झाली अच्छा. आणि बंगाली भाषेची आवड निर्माण झाली. मग मी परत अजून बंगाली गाणी स्वतःहून मनाने शिकलो, हा. क्लास लावला बंगाली गाण्यांचा. अरे वा. हा. बंगाली मैत्रिणी पण मिळाल्या असतील. अगं तुला सांगते, एक संमेलन होतं बंगाली लोकांचं. हा हा. नाही त्या ते ग्लॅक्सोच्या- दरवर्षी दुर्गा दरवर्षी पूजामध्ये असते माहिती त्यांची, हो. आपल्या ठाण्यामध्ये हो हो. भरपूर ठिकाणी आता हो. महोत्सव असतात आणि त्यांचा अष्टमी हा दिवस फार महत्वाचा महत्वाचं असतो. असते. तर अशाच एका अष्टमीच्या दिवशी आपल्या आर्य क्रीडा मंडळाचं जे मैदान असतं तिथे जो त्यांचा हे असतो, हो. तिथे मी ओळख काढून माझी 4 बंगाली गाणी एकट्याने सादर केली अच्छा. आणि समोर सगळा बंगाली ऑडियन्स. एखादी ओळ आम्हाला जरा हो, नक्की. गुणगुणाल. आणि मग कार्यक्रम आणि आमचं काय, मी ज्या कंपनीत कामाला होतो त्या कंपनीचे जे मॅनेजिंग डायरेक्टर होते पण बंगाली- ते बंगालीच होते. बंगाल. आणि ते होते ऑडियन्स मध्ये. ते audience. हा, हा. तर मग नंतर कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मला म्हटलं, हेमंत यू सॅंग ऑलमोस्ट परफेक्ट. अरे वा. ते शब्द होते. मग प्रमोशन साठी काही मदत झाली की नाही? नाही ना. नाही, त्याची झलक म्हणजे आता अशी एखादी हा, हा. एक गाणं सांगतो म्हणून दाखवतो. खूप सुंदर गाणं आहे ते. আলো আমার আলো গো, আলোয় ভুবন ভরা, আলো নয়ন ধোয়া আমার, আলো হৃদয় হরা. क्या बात आहे. सुंदर सुंदर. आणि त्या महोत्सवाला मी घाबरत गेले. म्हणजे आता यांचं वय 30, माझं 25 असं होतं गं. मी घाबरत गेले. म्हटलं हे बंगाली महोत्सवात काय बंगाली गाणं म्हणणार आहेत. आणि एकटे सिंथेसायझर घेऊन बसलेले, बाकी कोणाची मदत नाही. हेच वाजवतायत आणि ऑडियन्स ऐकतोय, गातायत, पण हेच 1 मॅन शो होता अर्धा तास. पण आवडली लोकांना. डाळ्या वाजवल्या, 4-5 गाणी छान म्हणतात. झाले पण. छान छान. आणि हिब्रू गाण्याची गंमत अशी हा, झाली हा, हा. की आम्ही 2010 साली हो. आम्ही 2 जण इस्रायलला गेलो होतो. हा हा. नातेसुरांचे मायबोलीचे हा आमचा बरोबर. मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करायला. तिथे मायबोली नावाचीच एक संस्था आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, इस्रायलमध्ये 30,000 ज्यू लोक मराठी बोलतात. हो हो. कारण ते इथून कोकणातूनच बरोबर. इस्रायल स्थापन झाल्यावर गेलेले. हो. तर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि मग तिथे मी आमचे जे यजमान होते ज्यांच्याकडे आम्ही उतरलो होतो
तर तिथे आमची प्रॅक्टिस करत होतो. तेवढ्यात यजमानांनी विचारलं, तुम्ही उद्या हिब्रू गाणं गाल का? म्हटलं गाईन, मला शिकवलं तर मी गाईन. तर आणि ते यजमान अस्खलित मराठी बोलणारे आणि स्वच्छ सुंदर अक्षरात मराठी लिहिणारे होते. त्यांनी मला त्या हिब्रू गाण्याचे शब्द मराठीत मराठी म्हणजे देवनागरी लिपीत लिहून दिले. आणि त्यांच्याकडे एक कीबोर्ड वादक माझ्या साथीला एक आला होता. त्यांनी मला ती चाल ऐकवली, अच्छा, म्हणून दाखवली, ऐकवली. ती चाल मी आत्मसात केली म्हणा ना. आणि खूप प्रॅक्टिस केली. आणि मग दुसऱ्या दिवशी गंमत अशी झाली, आम्ही आमचा कार्यक्रम आमच्या पद्धतीने सादर करत होतो, आमच्या क्रमाने जी गाणी चालली होती. मग प्रेक्षकांमध्ये अचानक कोणतरी म्हणले, एखादं हिब्रू गाणं म्हणाल का? अरे वा, मग मी म्हटलं तर एकदम खुश. तयार होते. तर त्याची एक ओळ आठवते मला, कारण ते शब्द खूपच विचित्र असतात, आपल्या अजिबात सवयीचे नसतात. तो दाल कोलमाशे बाराता, तो दाल माशे नाताता, आलो रेशनाईन ला 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 ला, असं वा वा, मस्त. असे ती चालतात. वेगळाच अनुभव होता हो, हो. नाही का? तुम्ही बालगीतं, भक्तिगीतं, प्रणयगीतं, गझल त्याला संगीतबद्ध करता, यासारख्या संगीताच्या विविध प्रकारांमध्ये त्याची गीतांची रचना करता. तर तुम्हाला काही चॅलेंजेस येतात का हे विविध प्रकार हाताळताना? नाही, चॅलेंज असा काही नसतो. कारण खरा चॅलेंज कुठे माहितीये का, गीत जर का व्यवस्थित छंदात नसेल, शब्दांची ओढाताण होत असेल कंपोजिशन केल्यानंतर गाताना, तर मग तिथे थोडीशी अडचण होते. मग अशा वेळी मी हिची मदत घेतो की Okay. मेघा, अगं इथे हा शब्द थोडा असा आहे, आपण ह्याच्या जागी काय करूया, असं करावं लागतं. पण छंदबद्ध नसतील तर मग अवघड आहे. तरी पण मी हिचं एक छंदबद्ध नसलेलं गाणं पण मी एक कंपोज केलेलं आहे, अच्छा, मुद्दामून म्हणजे ऍज अ चॅलेंज घेऊन की मुक्त छंदात मुक्त छंदात हा, होतं. म्हणजे मुद्दामून आव्हान घेऊन की कसं नाही येत असं करून तिचं छंदबद्ध नसलेलं गाणं मी कंपोज केलेलं आहे. ओके, आठवतंय तुम्हाला? हो हो, त्याचे शब्द आहेत. आता बघा, हे मी काव्य तुम्हाला म्हणजे ओळी वाचून दाखवतो. मेघनाच्या ओळी आहेत त्या. पहाटेचा वारा, शांत हा समुद्र. आता याच्यात यमक नाही, शब्दांची संख्या किंवा बरोबर. काहीच नाही. पहाटेचा वारा, शांत हा समुद्र, वाळूत पावले तुझी माझी, असं. आता त्याला चाल कशी द्यायची, तर मी दिली आहे चाल, पण ती अशी. पहाटेचा वारा, शांत हा समुद्र, पहाटेचा वारा, शांत हा समुद्र, वाळूत पावले तुझी माझी, शांत हा समुद्र. अरे वा, सुंदर, खूप छान. असं एखादंच अपवाद म्हणून केलेलं आहे. बाकी छंदबद्ध. हा, बाकी सगळ्या छंदातल्याच कविता आहेत. मेघना, तुझा हा जपानी काव्य प्रकार आहे हायकू, हा मराठी कवींपर्यंत पोहोचवण्याचा तुझा प्रयत्न खरोखरच उल्लेखनीय आहे. काय सांगू शकशील तुझ्या या अनुभवाबद्दल? नाही, खरं तर कवयित्री शिरीष पै यांनी ते काम केलेलं आहे की हायकू म्हणजे त्यांना विजय तेंडुलकरांनी जपान हे हायकूचं इंग्रजी ट्रान्सलेशन दिलं होतं वाचायला. त्याच्यावरनं त्यांना वाटलं मराठीमध्ये सुद्धा आपण हायकू करू शकू आणि त्यांनी करायला सुरुवात केली. त्यांनीच मला हायकू करायला शिकवलं. खरं म्हणजे शिकवलं म्हणण्यापेक्षा माझ्या पुस्तकात मी त्यांना एक कच्चं पुस्तक दिलं होतं की म्हणजे शिरीष पैंनी. शिरीष पैंना मी एक पुस्तक दिलं माझं, ह्याच्यामध्ये आपण प्रस्तावना द्याल का, अजून ते छापायचं होतं. तर त्यांनी बघितल्यानंतर म्हणे की अगं याच्यामध्ये तू काही हायकू लिहिलेले आहेस, बट आय वॉज नॉट डुईंग की हायकू लिहिते मी. तर म्हटलं अरे बापरे, मी हायकू लिहिते, हो हे हायकू. मग त्यांनी हायकू प्रकार कसा असतो तो पूर्ण समजावून दिला. अच्छा. त्यात उपमा नाही, उत्प्रेक्षा नाही, पण असं समोरच्या गोष्टीचं वर्णन असलं पाहिजे, पण त्यातून काव्य कसं निघतं ते शिकवलं. मग तो प्रकार मला इतका आवडला की अनेक हायकू प्रकार मी म्हणजे अनेक लोकांचे हायकू वाचले, अभ्यास करत गेले. मग त्याच्यावरच एमफिल करावं असं वाटलं. अरे वा. एम.ए. झाल्यावरती मी म्हटलं विद्यापीठाला मी हायकूवर संशोधन करायला घेऊ शकते का, तर म्हणजे हो, अजून कोणीच केलेलं नाही, अरे वा. युनिव्हर्सिटीत कोणीच केलेलं नाही. मग मी म्हटलं करते. मग शिरीष पैंचे 10 हायकू संग्रह होते. मग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर कोणाकोणाचे होते सगळे आणले आणि मग त्याचा अभ्यास करून मग ते एमफिलचं प्रोजेक्ट मी सबमिट केलं. छान छान. मग आता मला असं वाटतंय की मी हा हायकू प्रकार याचा प्रसार करण्यासाठी मी काय करू शकेन, तर ठिकठिकाणी भाषणं देऊ शकेन. आता युनिव्हर्सिटीमध्ये एक शिबिर घेतलं मी एम.ए.च्या आणि पीएचडीच्या सध्या अलीकडेच घेतलं. 2 महिन्यापूर्वी. अच्छा, तर ते मुलांना पण आवडलं. तर त्यांना हा 3 ओळीचा काव्य प्रकार शिकवावा का असं. ओके ओके, कमाल आहे.
आणि तुमचा जो कोवळी उन्हे हा परवा 300वा मला 301वा प्रयोग झाला परवाच्या दिवशी मी पाहिला तो स्वतः. तर ही कोवळी उन्हे किंवा मेघमणी ह्याच्या या कार्यक्रमाच्या मागच्या संकल्पना काय होत्या? आता कोवळी उन्हे कार्यक्रम आम्ही दोघंही मिळून सादर करतो हो. आणि इथे महाराष्ट्रात काय देशा परदेशात आम्ही फिरलो किंवा हम्म, हम्म. तर सुरुवात अशी झाली होती की जयंत यांच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात मी होते. म्हणजे 8 वर्ष तो अनुभव झाल्यानंतर मला एकदा वाटलं की आपण जर कथा लिहितोय तर आपण आपल्या कथांचं सादरीकरण करूया का. हा, हा. पण कथांचं सादरीकरण 20 मिनिटं केलं की मग म्हणजे असं ब्ला 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 होतं, मध्ये काहीतरी चेंज पण पाहिजे. मग हे जर चांगले गायक आहेत तर आपण दोघं मिळून हा शो करू शकतो का. मग एक गाणं, एक कथा, एक एकपात्री, एक संवाद, एक नक्कल, एखादी लावणी, असं सगळं बांधत बांधत जाऊन त्याला एक धागा ठेवायचा की एक बुद्धिवादी एंटरटेनमेंट. हा शो असं साहित्य जाणणाऱ्या लोकांसाठीच असतो, अगदीच लेम्यांसाठी, पण ते सुंदर एन्जॉय करतात लोक आणि अतिशय सोप्या, म्हणजे संपूर्ण परिवाराने बसून बघावा आणि संस्कार आणि मूल्यांची जाणीव त्याच्यातनं येते. आता आम्ही दोघं जण हा शो करत असताना मग आणखीन एखादी गायिका पण कधी सामील होते. जसा ऑडियन्स मोठा असेल तसं आम्ही काही लोकांना सामील करतो, पण बेसिकली म्हणजे आम्ही दोघांनीच हा शो केलेला आहे. जे गायन, माझे कथाकथन. मला आत्ता मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं खरं पाहता उत्तर मिळालं की तुमच्या वैयक्तिक आवडी एकत्रित कशा झाल्या. तर त्या अशा हो हो. कोवळी उन्हे हा साधारण किती वेळाचा कार्यक्रम आहे? 1.5 ते 2 तास ॲज पर रिक्वायर्ड, कारण काही संस्थांना 1.5 तास हवा असतो. अच्छा, मग आम्ही तुम्ही तो त्याप्रमाणे त्याप्रमाणे कमी अधिक करता. 2 तास असेल तर अजून एखादी गायिका असते. माझे कथांचे 2 ऐवजी 3 प्रकार होतात. मग आणखीन एखादी लावणी, आणखीन एखादी नक्कल. एका ह्याच्यामध्ये मी किरण बेदी यांच्या पुस्तकावर लिहिलेले एकपात्री ते दणदणीत सादर करते. म्हणजे इस्रायलमध्ये मी सादर केलं होतं. अच्छा. हा, किरण बेदी यांचं इट्स ऑलवेज पॉसिबल असं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकावर मी एकपात्री स्वतःच लिहिलं आणि मग स्वतःच सादर पण करू लागले. मग तो किती वेळाचा होता? तो 20 मिनिटाचा कट होता. हा, मग हा. तो ह्याला जोडला. मग काही ओके. वेळा जेव्हा मोठा शो असेल तेव्हा मग तेच सादर करायचं. छान, मस्त. हं. पण तुमची आतापर्यंत 13-14 पुस्तकं प्रकाशित झाली. परवाच मी सुद्धा तुमचा तो प्रकाशन समारंभ अटेंड केला. तुमची 2 पुस्तकं एकाच दिवशी तुम्ही त्या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ केला. मला वाटतं आहेत नाही, गुणीजनांचे आविष्कार आणि ऍडजस्टमेंट, हो राईट? हो ह्या पुस्तकांविषयी सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. हो. आणि त्यानंतर तुमचं मराठी साता समुद्रापार हे सुद्धा पुस्तक म्हणजे ह्या पुस्तकाच्या संशोधनाविषयी मला हा, एक से एक पुस्तकं अशी निघत गेली आहेत, वेगवेगळी आहेत सगळी. तर मराठी साता समुद्रपार याच्यामध्ये तुम्हाला काही लोकांचे फोटो दिसत आहेत वरती. या सगळ्या लोकांना मी भेटले आहे. खरं जागतिक मराठी परिषदेतच ओळख झाली सगळ्यांची. अच्छा. आणि मला ओके. एक विषय समजला की परदेशामध्ये मराठी शाळा असतात. आपल्या- परदेशामध्ये मराठी शाळा असतात. मराठी शाळा इन द सेन्स की आता आपण आपल्याकडे म्हणतो की मी मराठी शाळेत जाते, ही इंग्रजी शाळेत जाते, तशा नाही. म्हणजे आपल्याकडे मराठी शाळा म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम मराठीत असणे, याला मराठी शाळा म्हणतात. तिकडे मराठी शाळा म्हणजे मराठी भाषा शिकवण्यासाठी शनिवार रविवारच्या शाळा. ओके. तर त्या शनिवार रविवारच्या शाळांमध्ये पालकच शिकवतात, काही पालक शिकवतात, पण त्यांचे उपक्रम पण असतात, त्यांचे पिकनिक असतात, त्यांचे खूप सण समारंभ शिकवतात कसे साजरे करायचे. थोडक्यात म्हणजे तिथल्या मुलांना महाराष्ट्रातल्या नातलगांशी संवाद करता आला पाहिजे, ओके. कारण नाहीतर त्यांचं तुटूनच जाईल. संवाद तुटला की दिवाळीत आले मुलं, गणपतीला आले, त्यांना काहीच माहिती माहिती नसते. नसतं. हे काय आहे, गणपती म्हणजे काय आहे, दिवाळीत कशाला, दिवा कशाला लावायचा, काहीच माहिती नसेल तर. पण पालकांना असं वाटतं की हे सगळं माझ्या मुलाला माहित असायला पाहिजे, त्यांनी दिवाळी एन्जॉय करावी, त्यांनी गणपती म्हणजे काय समजून घ्यावं. हे सगळं त्या मराठी शाळांमध्ये शिकवतात. हे मला कळल्यानंतर मला वाटलं हे मी लिहीन. मग ओके. कोणत्या कोणत्या देशात, फक्त अमेरिकेतही नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये पण आहे, हम्म. जर्मनीमध्ये पण आहे. हे सगळं मी एकत्रित करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. अच्छा, मराठी साता समुद्र. साता समुद्रापार पण मराठी जिवंत कशी ठेवली यांनी. बरोबर. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र मंडळाचे जे लोक आहेत ते आपली संस्कृती आणि भाषा टिकवण्यासाठी कसे उपक्रम करतात, कितीतरी कार्यक्रम आपण सुद्धा महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. आमचे सुद्धा इथून कार्यक्रम त्यांनी बोलवले, तिथे गेलो, प्रत्यक्ष ती मंडळं बघायला मिळाली, त्या मंडळात काम केलं, त्या मंडळामध्ये कार्यक्रम केले आणि समजून घेतलं. तर मग ती मंडळं काय काय उपक्रम करतात ते पण आहे याच्यामध्ये. ओके.
साता समुद्रपार मराठी जिवंत ठेवण्यासाठी तिथले कार्यकर्ते काय काय करतात काय हा विषय. अरे वा, सुंदर. हं. तुमचा सुद्धा म्हणजे नातेसंबंध टिकवण्यासाठीचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. एक पूल बांधला जातो. फार फार छान. हेमंत, तुमचे नातेसुरांचे आणि मायबोलीचे आणि दिल की आवाज हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुम्ही हे कार्यक्रम करतात. कसा काय प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? सांगतो. तत्पूर्वी मगाशी एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं तू विसरून गेलीस, ते मेघमणी विषयी. हा, हा. तर ते मी सांगतो आता. मेघमणी हिने लिहिलेलं एक पुस्तक आहे ओव्यांचं. आधुनिक ओव्या आहेत. म्हणजे या ओव्या थेट ईश्वराची भक्ती असा नसून समाजसेवा, मानवता, माणुसकी काय आहे असं जास्त हा त्याला अप्रोच जास्त आहे आणि अशा त्या ओव्या आहेत. अच्छा. आणि मला माझ्या माहितीप्रमाणे एवढ्यात गेल्या 50-1 वर्षात तरी कोणी ओव्या लिहिलेत म्हणजे ऑफकोर्स हे काम आपल्याला झालेलं. ह्या माहितीच आहेत, बहिणाबाईं माहितीच आहेत हम्म. सगळ्यांनाच, पण त्यांच्यानंतर ओव्या मला नाही वाटत कोणी लिहिल्या असतील. अच्छा. असलेल्या ओव्याच सगळे म्हणत असतात, बरोबर. पण नव्या ओव्या कोणी लिहिल्यात असं मला वाटत आणि नाही. या जात्यावरच्या ओव्या नाही आहेत, हा ग्रांथिक ओव्या आहेत. हा ते हम्म. तो एक ओव्यांमधला सूक्ष्म फरक तिला समजतो, पण ओव्या अशा कोणी लिहिलेल्या नाहीत आणि त्या तिने लिहिल्या आहेत. आणि साधारण 72-75 ओव्यांचं ते एक छोटंसं मेघमणी नावाचं पुस्तक आहे. खूप सुंदर ओव्या आहेत. आणि मग त्या एवढ्या सुंदर ओव्या पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपण ह्यातल्या काही ओव्यांना आपण संगीतबद्ध करूया बरोबर. आणि त्याचाच एक कार्यक्रम करू शकतो आपण. तर त्यातल्या काही निवडक ओव्या घेऊन 20 ओव्या निवडल्या मी आणि प्रत्येक ओवीला वेगळ्या रागात स्वरबद्ध केलं आणि स्टुडिओत जाऊन ते रेकॉर्डिंग करून घेतलं. आणि त्या ओव्यांची आमची CD आहे मेघमणी नावाचीच. अच्छा. आणि मग मेघमणी हा आम्ही कार्यक्रम जेव्हा करतो तेव्हा मेघना मग त्याच्यामध्ये संतांची काही चरित्र सांगते जी जास्त ऐकण्यात नाहीयेत अशी चरित्र, ठराविक नेहमीची नाहीत. शबरीची बोरं वगैरे असते ते ठराविक नाही, वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगते ती ज्या जास्त ऐकण्यात नाहीत. आणि मग त्याला अनुरूप असं एखादं भक्तिगीत असं करत करत शेवटचं सेगमेंट म्हणजे आमचं हे ओव्यांचं असतं. आम्ही त्याच्यामध्ये 10-15 ओव्या सादर करतो. लोकांना सुद्धा काहीतरी नवीन ऐकायला मिळतं. बरोबर. Yes. तर आणि हे कसं आहे की 3-3च शब्द असतात ना ओव्यांच्या पंक्तीमध्ये. एका पंक्तीत 3 शब्द आणि किंवा 3 ओळींची ती ओवी असते. तर ह्यांनी असं बसवलेलं आहे, रेकॉर्डिंगच तसं करून घेतलेलं आहे, काराओके त्याचं असं करून घेतलंय, स्वतः चाल लावली आहे. एक ओळ हे म्हणतात आणि दुसरी ओळ आहे ना, तर कोरस असतो आमच्याबरोबर 5-6 बायकांचा. सगळ्या संगीतातल्या एकदम छान आहेत. तर त्या बायका कोरस देतात. त्यावेळी आम्ही ऑडियन्सला सांगतो तेव्हा तुम्हीही म्हणायचं. सगळा ऑडियन्स आमच्या समोर Okay. म्हणू शकतो. प्रेक्षकांना सामावून हो. घ्यायचं. 3-3च शब्द असतात, सुटसुटीत सोपे शब्द असतात. हो. खूप छान मजा येते त्यामुळे. कधी कधी म्हणजे तसं बुद्धिवंत असतो हो. हा म्हणजे अगदी ज्येष्ठ नागरिक संघ वगैरे असेल तरी ते बुद्धिमान लोक असतात. ते सगळे आमच्या सोबत बनतात. त्यांच्याकडे जास्त भावत असेल, हो. फील होत असेल त्यांना. आणि तुम्ही जो प्रश्न आधी मला केला होता की नातेसुरांचे मायबोलीचे हो. आणि दिल की आवाज या कार्यक्रमांना प्रतिसाद कसा काय असतो, तर मी सांगेन की प्रतिसाद खरोखर अतिशय सुंदर असतो. कारण जुनी गाणी ही जुनी गाणी आहेत आणि खरोखर तो अमृत काळ होता आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीचा, इव्हन मराठी चित्रपटसृष्टीचा. सुंदर सुंदर मराठी कवी, सुंदर सुंदर हिंदी शायर तेव्हा होते, म्हणजे संगीतकार होते, गायक होते आणि अर्थवाही अशी असलेली गाणी असायची. त्यामुळे म्हणून ती आजही लोकांना आवडतात आणि त्यामुळे ह्या गाण्यांना, ह्या आमच्या कार्यक्रमांना खूप उत्तम प्रतिसाद असतो लोकांचा, म्हणजे तिथे परदेशात सुद्धा. तुम्हाला एक उदाहरण सांगता येईल. आपल्याला एकाच गाण्याला वन्स मोर मिळतं. ते पण तो मी इस्रायलचा उल्लेख मी नंतर वेगळा करणार होतो, कारण इस्रायलला आम्हाला जास्त विशेष रिस्पॉन्स मिळाला. त्याला 2 कारणं असतील माझ्या मते. कारण ते लोक त्यांच्या म्हणजे जो ऑडियन्स आमच्या समोर होता इस्रायलमधला ज्यू लोकांचा, ते कोकणात वाढलेले होते, कोकणात मराठी माध्यमातून शिकलेले होते आणि सगळ्या संत परंपरा, सगळे आपले सण उत्सव, त्यांना जरी का ते आपले सण उत्सव पाळत नसले तरी माहिती सगळी होती त्यांना. आणि कानावर गाणी तर सतत रेडिओच्या मुळे पडतच होती, त्यामुळे सगळी गाणी त्यांना ओळखीची, अगदी मी डोलकर वगैरे सगळी. तर त्याच्यामुळे ती मराठी गाणी ऐकताना त्यांना अगदी गहीवरून आलं असं झालं की अरे वा, मी जे लहानपणी मी ऐकलं ते आता मला ऐकायला मिळत आहे समोर. तर तो त्यांचा उत्साह आणि आनंद खूप जास्त होता. आणि तू एक काहीतरी आठवण सांगणार होती. नाही, मी म्हणत होते हिंदी गाणं. त्यांना कुठल्या गाण्याला आपल्याला वन्स मोर मिळाला होता? हो. तिन्ही ठिकाणी. आमचं इस्रायलमध्ये आमचे 3 शोज झाले. तिन्ही ठिकाणी आम्ही हिंदी गाणी पण मिक्स म्हणत होतो, हिंदी गाणी पण म्हटली. शेवटची आमची भैरवी असायची, तू गंगा की मौज में.
या भैरवीला तिन्ही कार्यक्रमात वन्स मोर मिळाला. ओके. इतकी ती लोकांच्या हृदयात भिडलेली भैरवी आहे. पण तुम्ही हे असे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना तुम्हाला काही वेगळी तयारी करावी लागते? वेगळी तयारी अशी नाही करायला लागत, कारण शेवटी कसं आहे, आम्हाला माहिती असतं की परदेशात आमच्या समोर जो ऑडियन्स असणार आहे तो मूळचा भारतीय किंवा महाराष्ट्रीयनच आहे ओके. आणि साधारण आमच्याच वयाचा किंवा थोडासा कमी वयाचा, म्हणजे 45 ते 75-80 वयाची माणसं असतात ती. त्यांनी सगळ्यांनी आपण ऐकलेली गाणी त्यांनी पण ऐकलेली असतात. त्यामुळे ते कनेक्शन जे आहे, आपलं मूळ कनेक्शन, ते ऑलरेडी आहे हे आम्हाला माहिती आहे हिंदी आणि मराठी गाण्यांचं. त्यामुळे आम्हाला तसं परकेपणा किंवा असं अवघडल्यासारखं वाटत नाही की अरे हे अमेरिकेतले लोक आहेत, मग ह्यांना काय आवडेल काय नाही आवडणार. एवढं आम्ही फक्त बघतो की ऑडियन्स साधारण कोणत्या प्रकारचा आहे, एवढं आम्ही एक थोडीशी चाचपणी केलेली आहे. फक्त इस्रायलमध्ये जाताना त्यांनी मला कथाकथन करताना सांगितलं. कोवळीवने इस्रायलमध्ये होतं. आता तुम्ही सांगा, कथा आपण सांगतोय, समोर ज्यू लोक बसलेले आहेत आणि आपण आपल्या वातावरणातली कथा सांगितली तर त्यांचं वातावरण तसं आहे की नाही. ओके. तर त्यांनी सांगितलं की देवधर्माबद्दल इथे काही बोलू नका. ओके. ओके, तुमची कथा आणि तुम्ही बघा, म्हणजे कारण त्यांच्यामध्ये मूर्तिपूजा नाहीये नाहीये माहिती. आणि त्यांचा धर्मही वेगळा आहे. बरोबर, त्यामुळे बरोबर. आपल्या धर्मातल्या आम्हाला इथे सांगू नका असं. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारची काही अशी- हा, वेगळी अशी- चेंजेस होतात. थोडीशी पार्श्वभूमी माहिती असली की तुम्हाला ती तयारी तशा पद्धतीने आणि करणं correct. बरं पडतं. प्रत्येक कथा आणि प्रत्येक गाणं आम्ही आमच्यात पूर्ण तपासून बघायचो की हे आपण त्या देशात म्हणणार आहोत, ओके आहे की नाही. हम्म. काही कुठला शब्द नाही ना त्याच्यामध्ये असा की त्यांना काही हर्ट होईल किंवा काय. बरं. खरं म्हणजे माणसाचं मन हे सारखंच असतं ना. बरोबर. हृदय हे हृदय आहे. हो तर ना. दिल की आवाज आमचा होता, तर दिलची गाणी घेतली होती आम्ही. ओके. पण मी एक खास सांगू इच्छितो या ठिकाणी की आम्ही जेव्हा जेव्हा जिथे जिथे गाण्यांचे कार्यक्रम करतो, मराठी असो हिंदी असो, प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या गाण्यांचं सिलेक्शन किंवा चॉईस आणि त्याचा क्रम सिक्वेन्स हा तपासून बघतो आणि हे काम मेघना करते. ओके. म्हणजे प्रत्येक वेळेस तेच गाणं आम्ही म्हणू असं नाही. आता आज आपल्याला कुठे म्हणायचं आहे, तिथे कोणता ऑडियन्स आहे, तिथे काय आहे, किंवा काही विशेष दिवस आहे का त्या दिवशी, असं सगळं विचार, सर्व प्रकारचे विचार करून ही गाणी निवडते आणि सिक्वेन्स पण ठरवते. किंबहुना अनेकदा असं झालेलं आहे की कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या गाण्याची तारीख तर होतेच, पण मला लोक येऊन सांगतात गाण्यांचा चॉईस पण छान होता आणि एकदा तर एकाने सांगितलं सिक्वेन्स पण छान होता. एवढं लोकांचं लक्ष असतं. बरोबर बरोबर. नाही म्हणजे वेगळी तयारी डेफिनेटली तुम्हाला म्हणजे त्या संदर्भासहित तुम्हाला करावी लागते. बरोबर. पण मग कुठला प्रेक्षक तुम्हाला म्हणजे इतक्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही इतके कार्यक्रम केलेत, तो कुठचा प्रेक्षक तुम्हाला जास्त भावला, जिवंत वाटला, उत्साही वाटला? मी इस्रायलचाच सांगेन. ओके. ते अत्यंत अगदी म्हणजे समरसून, आमच्याशी खूप समरसून आणि इतके काय म्हणतात त्याला, आत्मीयतेने सगळी गाणी ऐकत होते. तरी किती तुमचे शोध झाले तिथे? तिथे 3 शोज झाले आणि इस्रायल. प्रत्येक वेळेस 300-400 लोकांचा क्या समुदाय बात होता. आहे. हो. बरोबर. ग्रेट. अजून राहिलो असतो तर झाले असते. पण किती एक दिवस महिना- होते आपण तुम्ही? किती दिवस? 12 दिवस होतो. 12 दिवस. 10 दिवसात 3 शोज झाले. हा, अरे, आणि ते 3 वेगळ्या शहरांमध्ये झाले. हा, हा. म्हणजे आम्हाला इस्रायल फिरायला पण मिळालं. ओके. इथे रामले, त्यांचं नमस्कार हॉटेल, एलात समुद्र किनारी आहे. हा, हा. तर तिथे त्यांच्या स्वातंत्र्य दिनाचा आदल्या दिवशी शो होता. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी 8 वाजेपर्यंत ते म्हणजे आधीच्या सैनिकांना सलामी देतात वगैरे, आणि नंतर मग ते मनोरंजन कार्यक्रम ठेवू शकतात असं. मस्त. हा. छानच तुम्हाला अनुभव होता तुमचा. आणि मेघना, माझा एक असा प्रश्न आहे की कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहरच्या अध्यक्षपदी तुम्ही जवळजवळ 6 वर्ष काम केलं. मग या 6 वर्षांमध्ये मराठी साहित्याचा प्रचार करताना तुमच्या समोर काही आव्हानं होती किंवा तुम्ही काही उपक्रम राबवले या 6 वर्षांमध्ये? एकतर चॅलेंज पहिले मलाच घ्यावं लागलं, कारण अध्यक्षपदी निवड झाली, पण साहित्याची आपल्याला माहिती किती आहे हे मी मलाच विचारू लागले. तेव्हा मला कळलं की आजूबाजूला जी मंडळी ज्यांना मी बोलवते व्यासपीठावर, ओळख करून देते आणि त्यांच्याशी गप्पा मारते, मोठी त्यांचं व्याख्यान आयोजित करते, ती खूप मोठी मंडळी होती आणि माझं नॉलेज तेवढं नव्हतं. म्हणजे मी सायन्सची विद्यार्थी ना, तू आधीच सांगितलंस, तर मराठीचं मला मी किती वाचन असणार माझं. तर मग मला असं लक्षात आलं की आपलं हे ज्ञान वाढवायला पाहिजे, आपण या पोस्टवर आहोत तर. मग मी काय केलं, MA जॉईन केलं मराठीचं बापरे. त्याच्यासाठी. मग MA केलं. हं. तर तेवढं केल्यानंतर मला अजून इंटरेस्ट वाटले, अजून वाटलं अरे खूप छान वाटते वाचायला, कथा कादंबऱ्या, ज्यात नवीन सापडते आपल्याला काहीतरी, आपणही लिहू शकतोय. मग मी MPhil केलं
आता मग त्याच्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की या लोकांमध्ये काय आहे ते आपल्याला निदान समजायला लागलं. त्यांच्यापेक्षा त्यांच्या एवढं लिखाण तर दूरच, ती फारच मोठी मंडळी आहेत. त्यांच्या मोठमोठ्या कादंबऱ्या, संशोधनं, हे ते. तर मी म्हटलं की त्यांच्याशी बोलायला आपल्याला हे सगळे विषय माहीत आहेत. ते कधी ग्रामीण कादंबरीवर चर्चा करतील, कधी कुठल्या अमुक छंदावर बोलतील, तर कधी गझलवर बोलतील. तर आपल्याला ते सगळं माहिती आहे. आपण हे बोलू शकतो. नुसतं बोलू शकतो नाही, आस्वाद घ्यायला खूप आवड निर्माण झाली. आणि हे पहिलं चॅलेंज होतं माझं. दुसरं चॅलेंज हे की आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद ही ठाण्यात जी होती, ती झोपलेली होती. म्हणजे ती म्हणजे इतकी ऍक्टिव्ह नव्हती. 6 वर्ष बंद होती बरोबर. ओके. आणि त्यावेळी त्यांनी मला अध्यक्षपद दिलं. अकाउंटमध्ये पण पैसे नव्हते. मग मी म्हटलं करेन मी काम. आणि मग जी सुरुवात केली तर इतक्या उत्साहाने सुरुवात केली की सगळ्यांनाच उत्साह वाटायला लागला कमिटीमध्ये. सगळ्या बायका मदत करायला लागल्या, हे ते. खूप कार्यक्रम व्हायला लागले, स्पॉन्सर मिळायला लागले आणि मग खूप मोठे मोठे 50-50 हजाराचे कार्यक्रमही आम्ही आयोजित केले. तर हे मात्र चॅलेंज होतं की शून्यापासून सुरुवात करणं. सुरुवात केली. आणि तुमचं खरोखरच कमेंडेबल आहे. तुमची वृत्ती अभ्यासू आहे. एका संशोधकाची वृत्ती तुमच्यामध्ये आहे. हा. आणि काहीही म्हणजे आव्हानं आली तरी तिथे थांबायचं नाही. तर ते पुढे कसं घेऊन जायचं आपली आणि त्या प्रगती. प्रत्येक टप्प्यावर तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला. कितीतरी नवीन असतं शोधण्यासाठी. आपण सतत जागरूक राहिलं पाहिजे. हम्म. डोळे उघडे ठेवले पाहिजे. तर नवीन नवीन गोष्टी खूप सापडतात. पण ह्या जागतिक मराठी साहित्य परिषदेत तुम्हाला म्हणजे हजेरी लावण्याची सुद्धा संधी मिळाली. तुम्ही त्यावेळेला अनेक मान्यवर साहित्यिकांना भेटला असाल, त्यांच्याशी ओळखी झाल्या असतील. मग ह्या त्यांच्या ओळखीचा, परिचयाचा उपयोग तुम्हाला काही तुमचे उपक्रम राबवण्यासाठी झाला का? जागतिक मराठी परिषदेत मला सगळ्यात पहिले ओळख झाली ती तिथल्या महाराष्ट्र मंडळांच्या अध्यक्षांची. म्हणजे अनेक देशांच्या महाराष्ट्र मंडळांच्या अध्यक्षांची. तर त्या सगळ्या मंडळींकडून मला खूप माहिती मिळाली आणि मगच माझं हे मराठी साता समुद्र पार वगैरे हे जे पुस्तक आहे, या सब्जेक्टकडे मी वळले. कारण मला तोपर्यंत कळलं की परदेशात मराठी शाळा आहेत, परदेशात महाराष्ट्र मंडळ आहेत, तिथे मोठी मोठी संमेलनं होत आहेत. ते आता संमेलन 2 वर्षावर आलंय, त्याची तयारी कशी चालली आहे वगैरे. ही सगळी विद्या जोशी म्हणून तिथली एक अध्यक्ष होती त्यावेळी. म्हणजे एक मोठं संमेलन अमेरिकेत होणार होतं. दर 2 वर्षांनी होत असतं. तेव्हा कोविड नंतर झालेलं होतं ते 3 वर्षांनी. तर विद्या जोशी म्हणून होती, तिच्याशीच मैत्री झाली. आणि मग तिने तिकडचं सगळं समजावून दिलं की कसं काय आहे. तिथे शाळांची ओळख करून दिली. आणि संशोधन मी असं सुरू केलं की पहिले मैत्रिणी मिळवायच्या. अनेक देशातल्या मैत्रिणी मिळवायच्या. हे माझं बरोबर. पहिलं संशोधन असायचं. हो. आणि मग त्या मैत्रिणींच्या थ्रू माहिती मिळवायची. करेक्ट. आणि मग त्या त्यांना आवडायचं आपली माहिती द्यायला. आपलं कोणी विचारलं तर आवडतं ना त्यांना. तर मग त्या माहितीनुसार मग मी लेख लिहायला लागले, मुलाखती घ्यायला लागले रेडिओ विश्वासवर. अशी मैत्री वाढत गेली. करेक्ट. म्हणजे हे नेटवर्किंग सुद्धा खूप महत्वाचं असतं. मोठं नेटवर्किंग मी करून आणि ठेवलं. त्याचा उपयोग योग्य रीतीने कसा करून घेता येईल हे खरं कौशल्य असतं. आणि ई प्रसारणला सुद्धा त्या लोकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. ग्रेट. पण तुम्ही म्हणजे इथपर्यंतच थांबला नाही तर तुमचं लिखाण माझ्यामध्ये चौफेर आहे. म्हणजे बालरंगभूमी देखील तुम्ही गाजवली. म्हणजे गाजवली असं नाही तुमचं पण- नाटक अज्जात मज्जात पिंटूच्या राज्यात हा. किंवा लहान मुलांसाठीच्या ज्या सीडीज होत्या त्या कसा काय, तो काय अनुभव होता तुमचा? खरं तर अशी अंगणात खेळणारी जी मुलं होती त्यांना हे गाणी शिकवायला घेऊन बसले होते. पेटी वगैरे होती, चला रे गाणं म्हणा. ती विविध भाषांची मुलं होती. पण आमच्या घरी येऊन त्यांना गाणी म्हणायला आवडायचं. मग गाणी खूप छान छान म्हणायला लागले. म्हणजे ह्यांनी त्या सगळ्यांना एका सुरात गायला शिकवलं. अच्छा. हा, कसं काय, ती कोणी गाणारे वगैरे नव्हते, पण ती गाणं एका सुरात गाणं म्हणून घ्यायचे, ही ती कॅपॅसिटी आहे त्यांची. आणि मग त्यांना आवडायला लागलं. मग खूप गाणी शिकले वगैरे. मग मी म्हंटल की आपण यांचा एक शो तयार करूया. हा. मग कारण मी नाटकात होते ऑलरेडी, मला डायरेक्शन येत होतं. तर मग हसरी मुले म्हणून आपण एक शो बांधला होता. हसरी मुले. ओके. बाकीची मुलं जॉईन झाली आणि मग 20-25 मुलं झाली त्याच्यात. पहिला शो आम्ही गडकरी रंगायतनला केला. दुसरा शो भरतनाट्य मंदिर पुण्याला केला. मुलांचे आई बाबा होते ते पाठिंबा देत होते. आणि मुलांकडे पैसे घेऊन हा शो केला नाही, ओके. आम्ही आमच्याच खर्चाने केला. कसं असतं की आपण चांगलं काम करायला लागलं तर एखादी व्यक्ती आपोआप पुढे येते. आम्ही पुण्याला गेलो आणि त्यावेळेचा खर्च काय 5-10 हजारात नाटकाचा शो होत होता तेव्हा. तर आम्ही पुण्याला गेलो आणि एक सभा चालू होती. तिथे आम्ही असा विषय मांडला
आम्हाला इथे नाटक करायचं आहे, कोणी मला मदत करेल का? आम्ही मुलांना घेऊन आलो. बालगंधर्वला शिक्षकांची सभा चालली होती शिक्षकांची सभा होती बालगंधर्वमध्ये. आणि एका शिक्षकांना म्हटलं आम्ही इथे नाटक करायला आलोय आणि आम्हाला थिएटरला नाटक करायचंय, आम्हाला गाईड करा. त्यातला एक शिक्षक म्हणाला, करा ना तुम्ही नाटक, मी तुम्हाला पैसे देतो. अरे वा. त्यांनी पैशाचे पाठिंबा देऊन म्हणजे नाटक ओळख नाही काही नाही हं? काही नाही. काहीच नाही. पण ओके. त्यांनी माझी जिद्द बघितली की हा. बाईला काहीतरी करायचंय. त्यांनी पाठिंबा दिला आणि आमचा पहिला तिथे पुण्यात शो झाला. कमाल आहे. पण अजून एक तुमची मला कमाल वाटली, म्हणजे जेव्हा लॉकडाऊनच्या काळात, कोविडच्या काळात आम्ही आपले सगळे गडीचूप घरात बसलो होतो आणि त्यावेळेला तुम्ही 40 थोडके नव्हे 40 हा. लेखकांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन पुस्तकांवर बोलू काही हा प्रकल्प सुरू केला. हम्म. काय अनुभव आहे तुमचा याविषयी, काय सांगू शकाल? हे म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मी अध्यक्ष होते. त्यावेळेला तुम्ही मग त्यावेळी असं स्टेज शो होऊ शकत होत नाही. नव्हते, बरोबर. पण लोकांना काहीतरी कामाला लावायला पाहिजे सतत पण तेव्हा साहित्य. तुम्ही अध्यक्षपदी होता होता. तर कोविडच्या मग मी काळात. त्यांना म्हटलं, मुलांना, या सगळ्या मुली होत्या ना आमच्या, MA झालेल्या वगैरे मुली होत्या आमच्या, मुली म्हणजे अशा 40-45 वर्षाच्या. हम्म, पण तेव्हा सगळ्याजणी MA झालेल्या होत्या, त्या लिहू शकत होत्या. तर मी त्यांना विचारलं की आपण असं करूया, एक एक पुस्तक घ्यायचं, त्याच्यावर एक लेख लिहायचा. पुस्तक आपण आपल्या चॉईसचं घ्यायचं, पण लोकांना ते चांगलं वाटलं पाहिजे पुस्तक, असं घेऊया. तर लायब्रऱ्या बंद होत्या, वाचनालय बंद असल्यावर ती पुस्तक कुठून मिळणार? मग तुझ्या घरी 4 पुस्तकं आहेत का? हिच्या घरी आहेत का? कुठल्या प्रोफेसरकडे आहेत का? मग असं करून म्हणजे आम्ही एकमेकांची पुस्तकं मिळवून आम्ही छान पुस्तकं जमा केली. हा, हा. प्रत्येकाला एकच पुस्तक लिहायचं होतं. ओके. प्रत्येकाने एका पुस्तकावरती एक लेख लिहिला. मग मी त्याची मोठ बांधली. काही लोकांना नव्हतं लिहिता येत, थोडंसं गाईड केलं त्यांना की असं अशा पद्धतीने लिहू. आणि मग ही सगळी मोठ, आणि हे आम्हाला मदतीला होते. टायपिंग विपिंग करून द्या, बरोबर. लगेच त्याची अनुक्रमणिका लिहा वगैरे, सगळं भरपूर पाठिंबा असतो हो हो, तुमचं खूप सुरेख साहचर्य म्हणावं लागेल. की चल तू कर. आणि मग मस्तपैकी आम्ही ते पुस्तक केलं, त्याचं प्रकाशन वगैरे केलं. तर प्रत्येकाने मग म्हटलं की आपण सगळ्यांनी 4 पुस्तकं घेतली तर पुस्तकांचा खर्चही निघेल. अच्छा. मग आमच्या ठाण्यातले विवेक मेहत्रे म्हणून आहेत, उद्वेली हा, प्रकाशन, हो, ते म्हणाले ठीक आहे, मी तुमचं पुस्तक करून देतो. प्रकाशित. हेमंत, 64व्या वर्षी तुम्ही संगीत निर्मितीचं सॉफ्टवेअर शिकलात आणि एक आपल्या घरातच एक छोटेखानी स्टुडिओ तुम्ही सुरुवात केलात. तिथे जवळजवळ मला वाटतं तुम्ही 40हून अधिक गाण्यांची निर्मिती केली. हो. काय प्रेरणा होती ह्याच्या मागे, म्हणजे कसं काय तुम्हाला असा, आणि काय अनुभव होता तुमचा? अं, खरं सांगायचं म्हणजे आर्थिक प्रेरणा होती असं म्हणायला हरकत नाही. कुठची? आर्थिक. ओके. कारण संगीत द्यायची तर हाऊस चालूच होती, पण आता संगीत द्यायचं म्हणजे गाणी तयार करायची आणि ती स्टुडिओत जाऊन रेकॉर्ड करायची, म्हणजे खर्च भरपूर असतो. एक गाणं रेकॉर्ड करायचं म्हटलं की तुम्हाला स्टुडिओ भाड्याने घ्यावा लागतो, बरोबर. म्युझिशियन्स भाड्याने घ्यावे लागतात, म्युझिशियन्सचे पैसे द्यावे लागतात. नंतर अरेंजर, म्युझिक अरेंजर म्हणून असतो, म्हणजे आपण काय करतो, आपण फक्त शब्दांना चाल लावतो. बरं. पण सुरुवातीचं संगीत ज्याला आपण प्रिल्यूड म्हणतो, मधलं म्युझिक ज्याला इंटरल्यूड म्हणतो, हे सगळं कोण बनवणार? त्याला अरेंजर लागतो. आणि अरेंजर ठरवतो की इथे बासरी वाजवायची का सतार वाजवायची का काय वाजवायचं. मग बासरी म्हटली तर खरा बासरीवाला वाजवायचा का कीबोर्डवरची बासरी वाजवायची, हे सगळं ठरवावं. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मग स्टुडिओचे रेकॉर्डिंगचे पण म्हणजे तास असतात. तुम्हाला मग आधी तो ट्रॅक तयार होतो आणि वादक रिदमिस्ट येतात, ते तबला आणि सगळे तालवाद्य वाजवून जातात, असं सगळं ते होतं. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीला ह्या ठिकाणी खर्च पडतो. नंतर मग गायक येऊन गातो सगळ्यात शेवटी, त्याला त्याचा पैसे द्यायला, म्हणजे एवढं सगळं खर्चिक काम होतं. म्हटल्यानंतर मला म्हटलं एवढं आता निवृत्तीनंतर हे शक्य नाही मला एवढे पैसे खर्च करणं. तर म्हटलं काय करावं, तर म्हणून मग मला माझ्या मुलांनी हे सॉफ्टवेअर शिकवलं. हां, ते कसं वापरायचं ते. सुरुवातीला पहिल्यांदा मी एकदा प्रयत्न केला तेव्हा मी कंटाळून गेलो, किचकट वाटलं, खूप किचकट वाटलं. 6 महिन्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि मग मात्र मी ते नीट आत्मसात केलं. आणि मग त्याच्यावर मग मी घरच्या घरीच सगळं संगीत, कारण मला मुळात वाद्य वाजवता येतातच, बरोबर. आणि त्या सॉफ्टवेअरची खासियत अशी की एक मिडी कीबोर्ड असतो, मिडी कीबोर्ड वापरून आपण जे वाद्य सिलेक्ट केलं असेल ते वाद्य वाजतं.
अच्छा, कीबोर्डची बटणं तीच, बरोबर. पण जे वाद्य सिलेक्ट होईल ते त्या वाद्याचा आवाज येतो क्या आणि बात. मला वाजवता येतं. त्याच्यामुळे मी ते वाजवून मला जे पाहिजे ते संगीत मी तयार करत होतो. तुमच्या चिकाटीची कमाल आहे. हो, त्याला पण खरंच चिकाटी लागते. यांचं म्हणजे कसं, आता मी कसं एकपात्री प्रयोग करते. हम्म. एक नाटक एकपात्री करताना काय करतो आपण, सगळ्या पात्रांचं आपणच करायचं. हो, तसं यांचं संगीतातलं एकपात्री, एकपात्री प्रकार. वादकही आहेत, पण संगीत मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे सगळं करताना पारंपरिक तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्याचा समतोल तुम्ही कसा काय साधलात? समतोल म्हणण्याविषयी कसं आहे माहितीये का, की जेव्हा मी स्टुडिओ रेकॉर्डिंग करायचो ना, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी अरेंजरच करून टाकायचा, तोच सगळं ठरवायचा. कधी कधी मला मधलं म्युझिक सुचलेलं असायचं, ते मी त्याला सांगायचो की मी सांगायचं मला हेच पाहिजे मधलं म्युझिक, ते तो वाजवायचा. पण ते वाजवण्यासाठी कोणतं वाद्य सिलेक्ट करायचं ते तो ठरवायचा. हं. आणि तो बहुतेक म्हणजे 80% सगळी वाद्य कीबोर्डवरच असायची, ज्याला आपण आमच्या संगीताच्या भाषेत अकॉस्टिक वाद्य ज्याला म्हणतो, म्हणजे खरी सतार, हं. खरी बासरी, खरं व्हायलिन, हं. याला अकॉस्टिक वाद्य म्हणतात. बरोबर. ती वाद्य सहसा आजकाल कोणी वापरत नाही, कारण वापरत. पैसे पडतात म्हणून. ओके. त्यामुळे तो चांगल्या क्वालिटीचा एक कीबोर्ड घेतला की त्यातनं बरेचसे जवळजवळ खऱ्या वाद्यांशी साम्य असणारे आवाज येतात, असलेले, हां. म्हणून तसं व्हायचं. ओके. पण आता इथे हे जे मी तंत्र आता वापरतो त्यातही तसंच आहे, पण त्यात जे आवाज आहेत ना ते कीबोर्डचे आवाज नाहीयेत, ते खऱ्या वाद्यांचेच आवाज त्यातनं येतात. ओके. हां, हां. खरोखरची सतार ऐकू येते, खरोखरचं संतूर ऐकू येतं. हां, हां. इतके, कारण ते खऱ्या वाद्यांचे आवाज पण त्यांनी सॅम्पलिंग केलेले आहे. सॉफ्टवेअरने करायचं. हा, हा. म्हणजे ते जे आवाज आहेत ना, खऱ्या वाद्यांचे आवाज सॅम्पलिंग करून डिजिटाईज केलेले आहेत. ते मी फक्त सिलेक्ट करतो की मला आता संतूर वाजवायचं आहे, हां, हां. मग ते मी जेव्हा बटन दाबतो तेव्हा संतूरचा आवाज येतो. अच्छा. हा टेक्नॉलॉजीतला फरक आहे. म्हणजे उलट झालंय की आता कीबोर्ड असून सुद्धा मी जवळजवळ खरी वाद्य वाजवल्यासारखं वाटतं असं. आणि मग मुलांची वगैरे गाणी कंपोज करून देता येतात ना, हा, बरोबर. विद्यार्थ्यांना कंपोज करून. सगळीच गाणी, कुठची गाणी, आणि घरी मी रेकॉर्डिंग पण करू शकतो, त्यामुळे तेही होऊन जातं. तुम्ही मला वाटतं स्वप्नील बांदोडकर आणि अनिरुद्ध जोशींसारख्या कलावंतांबरोबर सुद्धा काम केलं. हो. काय अनुभव होता तुमचा? म्हणजे तुम्ही काही नवीन शिकू शकलात त्यांच्याकडनं? सांगतो मी. त्यावेळेस मी संगीत क्षेत्रात तसा नवखा होतो, म्हणजे संगीत देणे या क्षेत्रात मी तसा नवखा होतो, आणि अजून मला त्यातलं काय म्हणतात त्याला, सगळ्या गोष्टी आत्मसात तेवढ्या झालेल्या नव्हत्या. सुदैवाने आमचा तो जो ऋतुरंग संगतीला हा जो मराठी गझलांचा अल्बम होता, त्याच्यामध्ये आम्हाला अरेंजर, मगाशी ज्याला म्हटलं संगीत संयोजन ज्याला म्हणतात, ते करायला नंदू होनप होते, स्वतः नंदू होनप. खूप मोठं नाव. ते खूप चांगलं म्युझिशियन्स, म्हणजे चांगले संगीतकार, ते स्वतः संगीतकार होते. तर त्यांचा सगळा चमू त्यांनी आणला होता, वादक विदक सगळे आणले होते, आणि त्यांनी त्या संपूर्ण माझ्या कंपोजिशन्सला जे काही संगीत संयोजन करायचं संपूर्ण त्यांनी केलं होतं. स्वप्नीलचा अनुभव मी असं सांगेन की एक गाणं मी त्याला, एका गाण्याची चाल मी तिथल्या तिथे स्टुडिओत त्याला शिकवली होती. अच्छा. ती त्याने अर्ध्या तासात पिकअप केली आणि अत्यंत उत्कृष्ट सादर केली. क्या बात आहे. अतिशय माझ्या कल्पनेच्या पलीकडे त्यांनी त्याच्यात भर घातली, वेगवेगळ्या हरकती आणि हे घालून माझ्या कल्पनेच्या पलीकडे त्यांनी ते गाणं उत्कृष्ट केलं. ते स्वतः प्रतिभावान असतात ती लोक. हा, स्वतः प्रतिभावान. या. खरंय. असं ती मराठी गझलांचा तो अल्बम होता. आणि अनिरुद्ध जोशींचं सुद्धा तसंच आहे, त्यांना सुद्धा चाल सांगितली की ते व्यवस्थित पिकअप करतात. म्हणजे स्वप्नीलचं आम्ही रेकॉर्डिंग ऐकत होतो, काचेच्या आड स्वप्नील, आम्ही बाहेर होतो, घळाघळा अश्रू येत होते, इतकं तो सुंदर गात होता. बरोबर. ज्याला आपण समजून गाणं म्हणतो ना, हां. ते काव्यातले भाव ते समजून, आणि अर्थात सूर ताल हे तर परफेक्ट असावेच लागतात, असं तो स्वप्नील बांदोडकर. आणि दिलीप पांढरपट्टे यांची ती गझल होती, आम्ही जी अच्छा. सीडी काढली हा, हा. ऋतुरंग संगतीला, हां. तर दिलीप पांढरपट्टे यांच्या गझला होत्या, तर त्यामुळे त्या इतक्या अर्थवाही होत्या की आजही त्या ताज्या वाटतात ऐकायला. हं. कमाल आहे. तुम्ही फक्त तुमची म्हणजे मर्यादा त्या संगीत क्षेत्रापुरती मर्यादित नाही ठेवली, तर तुम्ही सुद्धा लिखाण करायला लागलात. तुम्ही सुगम संगीत गायनातील यशासाठी काय कराल, हो. हे मला वाटतं पुस्तक खास म्हणजे या संगीत क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या कलाकारांसाठी हे आहे. हो, काय हे काम. इन्स्पिरेशन्स आहेत तुमची या लिखाणामागची? हे पहिलं जे पुस्तक आहे, सुगम संगीत गायनातील यशासाठी काय कराल, हां, हां. या पुस्तकामागे माझी प्रेरणा ही होती की ज्यांना गाणी गायची इच्छा असते हं. त्यांना काहीतरी कुठेतरी एक मार्गदर्शन मिळावं की कशी गायली पाहिजेत गाणी.
आणि आजकाल काराओकेचं अगदी पेव फुटलंय. म्हणजे कोणी उठावं, हातात माईक घ्यावा आणि गाणं म्हणायला लागावं असं झालेलं आहे. पण त्यांना कल्पना नसते की बऱ्याचदा त्यांचं गाणं बरोबर नसतं. आणि त्यांना ते कळतच नाही की आपलं गाणं चुकलंय. तर ज्यांना अशी जाणीव आहे की आपलं गाणं चुकू शकतं किंवा आपल्याला सुधारायला पाहिजे, अशा लोकांसाठी हे पुस्तक मी लिहिलेलं आहे, की त्यांनी जर हे पुस्तक वाचलं तर त्यांना बारीक बारीक सगळ्या खाचाखोचा टिप्स कळतील. अगदी म्हणजे सादरीकरण करताना सुद्धा आपण कसं अलर्ट असायला पाहिजे, काय काय गोष्टींकडे अवधान असलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींकडे अवधान असलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींचं मी त्याच्यामध्ये उहापोह केलेला आहे. आणि त्यामुळे म्हणजे मला असं वाटलं की माझा हा सगळा जो काही अनुभव आहे, माझा जो काही प्रवास आहे, त्यातून मी जे काही शिकलो अच्छा. ते लोकांसमोर यावं हां, हां. आणि लोकांना काहीतरी उपयोग व्हावा त्याचा, असा त्यामागचा उद्देश होता. हो. तुमच्या दोघांचा एखादा संस्मरणीय कार्यक्रम तुम्ही सांगू शकाल? कोणी? अगं खूपच कार्यक्रम आमचे संस्मरणीय आहेत. खरं म्हणजे कालचा कार्यक्रम पण संस्मरणीय नव्हता का? हो. आपल्या कोवळी उन्हेचा 300वा प्रयोग झाला हम्म. आणि या प्रयोगाला खूप दिग्गज मंडळी होती. अभिनेते प्रमोद पवार होते, लेखिका व निवेदिका वासंती वर्तक होत्या, आणि अरुंधती भालेराव प्रारंभ कला अकादमीची ती होती, आणि ठाण्यातले बहुतेक लेखक वगैरे उपस्थित होते, आणि तुम्ही तर होतातच. होतं. तर मग हा सुद्धा एक संस्मरणीय की आपण स्वतः शो लावलाय आणि आपला तुडुंब हॉल भरलेला आहे. त्या हॉलमध्ये सगळेजण दाद देत आहेत, आपण कथा सांगतोय आणि ती कळतीये. आजचा कालचा उल्लेख मी का करते की आता लोक काय म्हणतात की साहित्यातून फारकत घेत आहेत लोक, टीव्हीच्या नादी लागले आहेत, कथा वगैरे याकडे बघणार नाहीत लोक, असं म्हणतात. पण काल कथेचा अनुभव असा होता की कथा सांगताना लोक रंगून गेलेत. हो. नंतर म्हणाले की यांना अजून एक गाणं म्हणा, आम्ही थांबवत होतो बरोबर. शिक्षक, अजून एक गाणं म्हणा. हम्म. म्हणजे ही आस आहे लोकांना अजून साहित्य संगीत याच्यामध्ये राहायची. आता इतर कार्यक्रमांमध्ये म्हणाल तर बाकीच्या कार्यक्रमांमध्ये तर इस्रायलचं तर होताच, संस्मरणीय होता, आणि त्याच्याही पेक्षा अमेरिकेतला पण सुद्धा संस्मरणीय होता. की आता आपण कुठला शो ठेवला होता ना, मामीने जो शो अरेंज केला होता, हो हो. तर त्याच्यामध्ये सुद्धा लोक खूप वन्स मोर देत होते, म्हणा कार्यक्रम, अजून गाणी म्हणा. खरं तर आम्ही आता आमच्या एका मैत्रिणींनी कार्यक्रम आयोजित केला होता बरं का. तिचं नाव आता अंजली नांदेडकरनी जो कार्यक्रम केला होता, यांची क्लासमेट होती, त्यांनी न्यूयॉर्क मध्ये कार्यक्रम ठेवला. अच्छा. तर न्यूयॉर्क मध्ये काय ते त्यांचं एक असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये, मंदिर म्हणजे आपल्या मंदिरासारखं नाही, खूप मोठं, तिथे गाण्याचे क्लासेस आहेत ओके. आणि एक मोठा हॉल आहे. आणि त्या हॉलमध्ये पहिल्या वर्षी आम्ही बघितलं तेव्हा, अरे बापरे, एवढ्या हॉलमध्ये कधी कार्यक्रम होईल का आपला, पण झाला. तर तिने आयोजित केला. ती स्वतः गायिका आहे, त्यांच्याबरोबर ती गायली, मी निवेदन केलं. काय लोक, म्हणजे मला असं वाटलं नाही की आपण इतक्या वर्षांनी ही गाणी ऐकवतोय. किती 70 सालातली गाणी आपण ऐकवत होतो, 1970 मधली हिंदी गाणी आम्ही ऐकवत होतो, आणि लोक काय भक्तिभावाने ऐकत होते, वन्स मोर देत होते. त्याच्यात आमच्याबरोबर ते गात होते, मनातल्या मनात त्यांचे चेहरे हालत होते वा. गाताना. आणि तिथे काही बंगाली माणसं पण होती, म्हणून मी बंगाली गुजराती माणसं पण होती, म्हणून मी बंगाली गुजराती गाणी पण म्हटली मी. ओके. पण आता एवढ्या प्रकल्पांवर तुम्ही दोघं एकत्रितपणे काम करत असताना तुमच्या सर्जनशीलतेमध्ये काही मतभेद येण्याची शक्यता आहे, तर ते मतभेद तुम्ही कसे म्हणजे घेऊन जाता बरोबर? किंवा त्याचं मी एक चांगलं उदाहरण सांगेन की अगदी सुरुवातीला जेव्हा मी गायचो ना गाणं, म्हणजे गाणं मला मी जेव्हा गायचो तेव्हा मला ही सांगायची, मेघना सांगायची की तुमच्या गाण्यामध्ये भावना नाही आहेत, एक्सप्रेशन नाही आहेत. तेव्हा मला ते पटायचं नाही. तेव्हा मला काय सांगते ही, असं एक थोडंसं ते म्हणतो ना आपण ॲटिट्यूड, असा एक थोडासा होता मला. आणि पण नंतर मी जेव्हा खरंच त्याच्यावर विचार केला की ही असं म्हणते भावना नाही असं कसं काय, म्हणून मी त्याच्यावरती विचार केला की काय करायला पाहिजे, मला भावना कशा आणता येतील, मग त्या गाण्यातले शब्द काय आहेत, त्यात काय म्हटलंय, त्या शब्दांमधून काय सांगायचंय, याच्यावर मी थोडा विचार केला. आणि मग मी प्रयत्नपूर्वक त्या गाण्यांमध्ये जो जसा भाव असेल तशी भावना आणण्याचा प्रयत्न करायला लागलो. आणि मग हिचं मला दाद मिळाली की हा, आता तुझ्या गाण्यामध्ये भावना येतात. ही दाद मिळणं पण महत्वाचं तर आहे. म्हणजे असं प्रयत्न तुमचा बरोबर मार्गावर आहे. पण म्हणजे म्हणजे आम्ही एकमेकांना, आम्हाला एकमेकांचं जे काही पटत नसेल सादरीकरणातलं, त्यातला मी सांगतोय, अरे इथे जरा ना, इथे असं पाहिजे होतं, इथे तसं नसायला पाहिजे होतं, असं. आणि तुम्ही दोघं त्याचा विचार करतो हे महत्वाचं. असं आणि ते आहे की अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. ह्यांना मी कसं म्हणायचे की शब्दांना तुम्ही समजून घ्या पहिले. शब्द तुम्ही त्यातला भाव बरोबर, अर्थभाव तुम्ही ओतला तर तुमचं गाणं चांगलं होणार आहे. तर ते म्हणायचे असं काही शब्दांचं काही नसतं,
त्यातला जो सूर असेल ना ते मी बरोबर स्वर लावला की ते आपोआप येणार भाव. तर ह्याच्यामध्ये आमची जरा हे होती तुतुमय, पण नंतर मग त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं की नाही, शब्दांचा विचार करायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे. कवीने शब्द काही त्याला विचार महत्त्व करून आहे. गेलेले आहेत खरं. आणि तो शब्द तोच असतो, पण त्या गाण्यात त्याचा भावना- अर्थ वेगळा असतो ना. बरोबर बरोबर तो शब्द वेगवेगळ्या कवनांमध्ये त्याचा अर्थ वेगळा, खरंय. तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर. किंबहुना आता मी अगदी म्हणजे पूर्णपणे 100% आता हेच म्हणतो की गाणं हे शब्दांसाठी असतं. बरोबर बरोबर शब्द- अगदी बरोबर. हा, शब्द हे गाण्यासाठी नसतात, गाण्यासाठी नसतात. गाणं हे शब्दांना खुलवण्यासाठी असतं. बरोबर. म्हणजे तो एक गाण्याचा जो प्रोसेस असतो ना, म्हणजे कवी काहीतरी कल्पना करून किंवा काहीतरी भावना होतो, एखादे काही हे लिहितो, काव्य लिहितो, त्या काव्यातल्या भावना संगीतकारच्या अँगल मधनं, दृष्टिकोनातनं विचार करून त्याला तशी चाल देतो, अनुरूप चाल देतो, की त्यातली भावना समजा अर्थ असेल तर ते आपल्याला दुःखी गाणं तशीच चाल वाटली पाहिजे. आनंदी चाल असून अर्थातच उपयोगी नाही. म्हणजे अगदी ढोबळ उदाहरणं देतो मी. आणि हे झालं संगीतकाराचं काम. म्हणजे कवीने लिहून टाकलं, त्याला काय पाहिजे ते लिहून तो मोकळा झाला. संगीतकाराने त्याला चाल दिली अनुरूप. पुढचं काम गायकाचं आहे. बरोबर. गायकांनी कवीला जे म्हणायचंय ते, जे संगीतकारांनी पण म्हटलंय ते अजून मोठ्या पोचवा. प्रमाणात प्रोजेक्ट करायला पाहिजे. बरोबर. तर ते गायकाचं मुख्य काम आहे. हम्म, हम्म. तालसूर त्याला येणं अपेक्षित आहे. म्हणजे कॉम्प्युटर नीट चाललाच पाहिजे, पण त्यातनं आपल्याला निर्माण काय करायचंय ते महत्वाचं असं आहे. असं बरोबर. मला म्हणायचं. अतिशय सुंदर. हा. मंडळी, हेमंत साने हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असं म्हणावं लागेल आणि त्यांची मेहनत, म्हणजे ते ज्या पद्धतीने मेहनत घेत आहेत ती अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे मेघना सुद्धा एक प्रथितयश अशा अभिनेत्री आहेत, एक प्रतिभावान लेखिका आहेत. त्यांच्या लिखाणामध्ये नातेसंबंध, त्यातले गहिरे रंग आणि सांस्कृतिक दृष्टिकोन याचा अतिशय सुंदर मिलाप आपल्याला वाचायला मिळतो. या दोघांसाठी आमच्याकडे काही रॅपिड फायर प्रश्न इकडे आहेत. तत्पूर्वी मला एक छोटीशी गोष्ट, ओके, 2 बोला. छोट्या गोष्टी सांगायच्यात. एक तर करोना काळामध्ये हम्म. आम्ही एक विडंबन गीत केलं होतं. ओके. आम्ही केलं होतं म्हणण्यापेक्षा बेंगलोरला एक अविनाश चिंचवाडकर म्हणून एक कवी आहेत. हम्म. ते हास्य कविता लिहितात किंवा व्यंग कविता, विडंबन कविता लिहितात. तर त्यांची एक कविता आमचे मित्र विवेक मित्र यांनी आम्हाला दिली की ही तुम्ही म्हणा. आणि ती कविता त्यांनी दिवस तुझे हे फुलायचे हो, हो. ह्याच काय म्हणतात मीटर मध्ये केली होती किंवा ह्या काव्याचीच केली होती. हम्म. आणि ते करोना काळामध्ये सगळेजण आपापल्या घरात बसले होते आणि त्यामुळे त्यांच्या मनाला भिडणारी अशीच ती त्याचे शब्द होते की दिवस घरी हे बसायचे, खिडकीच्या बाहेर बघायचे. हे शब्द लोकांना इतके भिडले की ते गाणं मी म्हटल्यानंतर त्याला एका दिवसात 50,000 पेक्षा जास्त व्ह्यूज अरे वा. मिळाले. अशी एक गंमत सांगायची होती. क्या बात आहे. आणि दुसरी, तुम्ही मला बहुआयामी म्हटलात, पण माझ्यापेक्षा मी खरं म्हणजे हिला बहुआयामी व्यक्तिमत्व समजतो. आणि खरोखरच तिची अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात तिची वाटचाल चालू असते. लेखन असो, अभिनय असो, लहान मुलांचे कार्यक्रम बसवणं असो किंवा एखादी संस्था, कोमसापासारखी संस्था चालवणं असो, अशा अनेक प्रकारे तिचं डोकं सारखं चालत असतं. माझं फक्त तिला सपोर्ट देण्याचं काम चालू पण असतं. तो सपोर्ट खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. हो, आहे. तुम्ही सुद्धा कला, हो. त्याच्यानंतर संगीत आणि आता विज्ञान हो. याचा सुंदर मेळ साधलाय. हो, तर आपण सुरू करूया आपल्या एक रॅपिड फायर प्रश्नानं. नक्की. तुमच्याकडे अजून अशी कोणती कला आहे का हो हेमंत, की जी तुम्ही शिकलेला नाही आणि अजून तुम्हाला शिकावीशी वाटेल? तो आहे ना. आता एक क्लास जॉईन केला होता हो, मी खरं म्हणजे तबला शिकायची मला इच्छा होती हा हा. आणि मी सुरूही केलं होतं, पण बघितलं की फारच अवघड आहे, मला जमणं अवघड आहे. नाही जमलं, सोडून दिलं. अच्छा, पण शिकण्याची तुमची इच्छा इच्छा आहे, आहे. हेही काही थोडके नसतं. हो. शिकाल सुद्धा. सांगू शकत नाही. तुमच्याकडे जर एकच पर्याय असता, संगीत, रचना, गायन किंवा लेखन, तर तुम्ही कोणता पर्याय निवडला असता आणि का? गाणे गाणी गायला मला फार आवडतं. गाणं निवडलं असतं. बरोबर. आणि तुमच्या दोघांच्या सहजीवनावरील एक गाणं. तुला हवे मला हवे. हो, हे गाणं तिनेच लिहिलंय अच्छा. आणि मीच संगीतबद्ध केलंय. ओके. ते असं आहे, तुला हवे मला हवे, तुला हवे मला हवे, एक रान फुल पंखासवे. क्या बात आहे. तुला कळे मला कळे, तुला कळे मला कळे, ऊन सावली कशामुळे. सुंदर सुंदर, अप्रतिम. मेघना, तुला
कोणत्या लेखक, कलाकार किंवा मार्गदर्शनाचा प्रभाव तुमच्या लिखाणावर आहे? सांगते. आता मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यावर माझी PhD सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या कथासंग्रहांचा मी अभ्यास केला. तर त्यांच्या कथांचे विषय पूर्णपणे वेगळे आहेत, कारण त्यांचा काळच वेगळा होता. अजूनही ते आहेत लिहिते, पण त्यांच्या ज्या कथा मी वाचल्या त्या म्हणजे 70 सालातल्या, 80 सालापूर्वीच्या, आणि मी आता लिखाण करते ते 2000 सालानंतर करते. माझ्या कथांचे विषय वेगळे असतात, पण त्यांचा प्रभाव माझ्यावरती आहे असं मला ओके. दिसून येतं, की त्यांची कथा कशी पुढे जाते आणि कशी संपते, तशी माझी पण संपते वळणावर. सुंदर, ग्रेट. जर लेखक किंवा कलाकार नसतात तर तुम्हाला काय व्हायला आवडलं असतं? तुमचा विश्वास नाही बसणार, पण मी सांगितलं तर मला गृहिणीच व्हायला आवडतं, मुलांना खायला प्यायला घालायला आवडतं. ते तर मी अजूनही ती भूमिका करते, की समजा मला कुठलीही नोकरी नसेल, समजा कोणी सांगितलं मला त्याच्यानंतर तुला नाटकात नाही काम करायचं, कार्यक्रम नाही करायचे आणि लिखाण नाही करायचं, घरी बस, तर मी रोज लोकांना खायला प्यायला घालीन. अच्छा, तुम्ही कुठच्याही कार्यक्रमाची म्हणजे प्रिपरेशन्स करत असताना रिहर्सल तर तुम्हाला करावी लागत असेल. हो हो. कोणाला जास्त वेळ लागतो? मेघनालाच जास्त वेळ लागतो, कारण तिच्या कथा 20-20 मिनिटाच्या असतात ना. ओके. माझी गाणी 4-4 मिनिटाची असतात, बरोबर. त्यामुळे माझी गाणी होऊन जातात. हे काय एका खोलीत गाणी म्हणत बसतात, मी ऑडियन्स बोलवते शेजारच्यांना, मित्राला, ए जरा समोर बस आणि माझी कथा ऐक. त्यामुळे मला वेळ लागतो. अच्छा, अजून असा काही प्रकल्प राहिलाय का की तुम्हाला दोघांना एकत्रितपणे काम करायचंय त्याच्यावरती? मला वाटतं एखादा चित्रपट निर्माण करावा. हा, सुंदर. कराल अजून सुद्धा? साधारण 5-1 वर्षात मी करेन असं वाटतं. हा, हे पण नवीन कल्पना सुचणं हे तिचं काम आहे, मला नाही सुचत. त्याला नाही. साथ देणं हे साथ तुमचं देणं काम. हे माझं काम आहे. बरोबर. आणि एकमेकांमधील तुम्हाला सर्वात आवडणारी छान गोष्ट कोणती, चांगली गोष्ट कोणती? हेमंत सरेंजवळ खूप खरेपणा आहे. एकदा त्यांच्या हातून अपघात झाला होता कंपनीत, आणि मग इतका प्रचंड मोठा 22 केवीचा शॉक त्यांना लागला होता, आणि एकदम आडवे होते, खूपच सिरियस होते. तर त्यांचा एक कंपनीतला माणूस आला आणि त्यांना म्हणाला की हा जो ऍक्सिडेंट झाला तो तुमच्या हाताखाली 2 माणसं काम करत होती, त्यांच्या चुकीमुळे झाला, तुमच्या चुकीमुळे झाला नाही. म्हणजे तुम्ही असं सांगायचं. बरोबर. ते हे म्हणाले, नाही, त्यांच्या चुकीमुळे झालं नाही, माझ्याच चुकीमुळे झालेलं आहे, अरे वा. मी ते या. जबाबदारी घेईन. तर मग मी यांना म्हटलं की तुमचा हात समजा निकामी झाला, कारण की जळलाच होता, हात निकामी झाला तर मग नंतर पुढे आपण काय करणार? ते म्हणाले की हात निकामी झाला तर काय, माझी बुद्धिशाबूत आहे, मी कन्सल्टिंग करीन. अरे वा. म्हणजे ही जी हिंमत आहे ना बरोबर. संसारातली, त्याच्यामुळे आम्ही कधी हरलो नाही. खरे, सुरू फार राहतं. महत्वाची आहे. हं. आणि तुम्ही संगीताशी किंवा साहित्याशी संबंधित किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर एखादी अशी कुठची गोष्ट आहे की तुम्ही दोघंही सहमत नाही होत? तर कशी आहे ते सांग. एकच गोष्ट मामुलीशी आहे, पण आहे. मी कोणते कपडे घालावेत. मग एकमेकांचं एका शब्दात वर्णन करता येईल? मग तिने आत्ताच सांगितलं की सच्चा आणि हिम्मतवान असं तुला सांगता येईल. तुमच्या दृष्टीने? कलासक्त आणि अच्छा. अतिशय प्रेमळ. वाव, क्या बात है. आणि तुमच्यासारख्या सर्जनशील प्रमाणे काम करू इच्छिणाऱ्या दाम्पत्यांना तुमचा काय सल्ला असेल? एकमेकांची साथ ही खूप महत्वाची आहे, कारण आम्ही आतापर्यंत जी काही वाटचाल करू शकलो ती केवळ एकमेकांची साथ असल्यामुळे. हे नक्की, अगदी 100%. आमच्या दोघांपैकी एकाने जरी, म्हणजे असं प्रत्येकाकडे कला असतेच असं नाही, पण जे काही तुम्हाला करावंसं वाटतं ते तुम्ही एकत्र केलं तर ते नक्कीच चांगलं होतं. आता आमच्यापैकी दोघांपैकी एकाने जरी सपोर्ट देण्याचं ठरवलं नसतं, म्हणजे मुद्दामून असं नाही, पण नाही इच्छा, काय तिला करायचं ते करू दे, असं केलं असतं, ती नाही म्हटलं तरी ती थोडीशी डिमोटिवेट झाली असती. डिमोटिवेट झाली असती, किंवा जे काय तिची प्रगती होणार होती त्याला उशीर लागला असता. तसंच माझ्या बाबतीत हीच आहे. हिने मला जर सपोर्ट केला नसता माझ्या संगीतामध्ये किंवा संगीत दिग्दर्शनामध्ये, किंवा मला गाता येतं याचा तिने उपयोग करून घेतला नवीन नवीन कार्यक्रम निर्मितीसाठी, हे काहीतरी वेगळं हे आहे. नाही तर ती अलिप्त राहिली असती, यांना गाण्याची आवड आहे, जा तुम्हाला कुठे जायचंय गायला गा, तर माझं आपलं तिथल्या तिथेच राहिलं असतं. पण तो हा जो एक निर्मितीचा आनंद मिळतो बरोबर. तो तिच्यामुळे मला मिळाला. आणि तर तो त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की तुम्ही एकमेकांना गुरु माना.
की आता त्याला संगीत येतंय ना, तो त्या क्षेत्रातला तो माझा गुरु आहे. बरोबर आहे. मी जर काही तो म्हणजे रसिक पण असतो, तो वाचक पण असतो. जर मी कथा लिहिली तर मी त्याला सांगेन, "ही कथा बरोबर वाटते का? तुम्हाला ती भावते का?" आणि त्याने पण गाणं म्हटलं की तो मला विचारतो, की "बरोबर जातंय का हे गाणं? का ह्याच्यात अजून सुधारणा हव्यात?" मी आजही त्याला गाण्यात सुधारणा सांगितलं तर तो स्वीकारतो. मानतो. बरोबर. म्हणजे त्या वेळी तो गुरु मानलेला असतो. ग्रेट. मी तेव्हा नवीन चाल लावतो तेव्हा हिला ऐकवतो तेव्हा तिचं नक्कीच मला ओपिनियन महत्वाचं असतं की ती काय सांगते. नाही ह्याच्यात तुम्ही ना थोडं थोडं त्याला असं करा, थोडं तसं करा, किंवा तो मी लगेच विचार करतो हिने सांगितलं म्हणजे काहीतरी त्याच्यात विचार करायला हवा. खूप छान, खूप असं. छान सहजीवन आहे तुमचं. मंडळी, असं म्हणता येईल की मेघनाचा शब्द, हेमंतची चाल, दोघांनी बांधला सुरांचा महाल. नाते स्वरांचे आणि मायबोलीचे, जगभर झाले गाणे या जोडीचे. क्या बात. वा वा छान. मंडळी, मला असं वाटतं की आपल्या अनेकांना, सगळ्यांनाच खूप छंद असतात, पण ते छंद जोपासावे लागतात. आपण स्वप्न बघतो, पण ती स्वप्न फक्त स्वप्नच राहतात. ते ह्यांच्याकडनं आज आपण शिकलो की ही स्वप्नांचा मागोवा कसा घ्यायचा, त्या स्वप्नांना ध्येयाने त्याची मार्गक्रमणा कशी करायची. अर्थात ही मार्गक्रमणा, ही वाटचाल ही नेहमीच सुकर असते असं नाही. या वाटचालीमध्ये चढाव उतार तर असतातच, पण त्यावेळी खचून न जाता त्याच्यामधनं काहीतरी मार्ग काढून काहीतरी नवीन शिकायला मिळतं, हे ह्यांच्या सुरेल साहचर्यावरनं आपल्याला आज शिकायला मिळालं. ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करताना सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन देखील जपला. आपल्या मराठीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे सतत प्रयत्न केले. मेघना आणि हेमंत, तुम्ही आमच्या स्टुडिओत इथे आलात, खूप खूप धन्यवाद. आणि मंडळी, असेच प्रेरणादायी कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्यासाठी येऊ. आजचा आमचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला तुम्ही कळावे, लोभ असावा ही विनंती. धन्यवाद धन्यवाद. सुचिता. धन्यवाद सुचिता. धन्यवाद. आमचं बोलतं केल्याबद्दल. खूप ई छान. प्रसारणच्या दर्शकांनाही धन्यवाद. झनक झनक झन झंकारित अखिल जगती भुलवी आहा रसिक मनांच्या तारा, गीत कहाण्या हित गुजेही, सांगे अभिनव धारा. ही प्रसारण इंटरनेट रेडिओ